माझे वडील अरुण नरके साहेब जवळपास 48 वर्ष गोकुळमध्ये त्यांनी चेअरमन संचालक म्हणून काम केलं. गोकुळ हा नेहमीच आम्ही जन्माला आल्यापासून आमच्या घरी बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही कधीच त्या दूध उत्पादकापासून आम्ही कधी वेगळं स्वतःला करू शकलो नाही. कोऑपरेटिव्ह मध्ये जो गोकुळचा दूध उत्पादक आहे तो त्या संस्थेचा मालक आहे. मी फक्त तिथं प्रतिनिधी म्हणून बरोबर जाता त्याच्या अडी अडचणी, त्याच्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा आणि त्याच्या दुधाला चांगला दर देणे याच्यासाठी चेतन तुम्ही तिथं जात आहात. ती गोष्ट तुम्ही 100% डोक्यात ठेवा. त्या खुर्चीवर ज्यावेळी बसता त्यावेळी सगळ्या जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांची जबाबदारी तुमच्यावर असते. हे दुधाचे दर आहेत हे असं की बाबा चढ उतार का आहे. तुम्ही आता मध्यंतरी काय केलं 38 रुपयावरती नेलं, पण त्यानंतर असे काही म्हणजे ग्राफ खाली आला की तुम्ही डायरेक्ट 28 रुपयावरती तुम्ही तो रेट आणला. त्यामुळे टोटल आमच्या दूध उत्पादकांची नाराजी ही तुमच्यावरती आहे. हे रेट शासन ठरवतं काय तुम्ही सगळे दूध संघ एकत्र बसून तुम्ही ठरवता किंवा दुधाची आवकच आमची जास्त झाली का किंवा आमची गुणवत्ता घसरलेली आहे का याच्याबद्दल हा जिव्हारी लागण्याचा प्रश्न आहे. उपपदार्थ जर बघितलं तर आपले फक्त 5% गोकुळचे पदार्थ हे फक्त उपपदार्थ, बाकी 95% पॅकेज मिल्क आहे. त्याच्यामध्ये तो रेशो जास्तीत जास्त वाढवून मार्जिन्स करून आपल्याला कसा त्या दूध उत्पादकाला उपयोग करते या माध्यमातून नेहमीच मी त्याच्याकडे बघत असतो. हे जर आपल्याला अस्थिर रेट जर काढून टाकायचे असतील तर माझं स्पष्ट मत असं आहे कमीत कमी 40% हे उपपदार्थ म्हणजे बाय प्रोडक्टसाठी आणि 60% तुमचं पॅकेज दूध असावं. रायगडमध्ये एका गावाने एक गोठा जसं गणपती करतो तसं एक गोठा केला आणि सगळ्या जी एक्झिस्टिंग जनावर आहेत म्हणजे आता ते तुम्ही त्यांच्या दुधाच्या उत्पादकतेवर एक त्याचं व्हॅल्युएशन करून त्यांचं शेअर्सचे त्याचे पैसे तुम्ही म्हणून ते जनावर घेऊ शकता. एक दुधासाठीची फार्मर प्रोड्युसर तुम्ही तयार करू शकता. बरोबर आहे. दुसरं तुम्ही याच्यासाठी सायलेज किंवा कडबाकुटीसाठी असणारे ते बनवण्यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनी बनवू शकता. कारण या सगळ्यातून दुनिया तिसरं म्हणजे हे सगळं होत असतं त्यातून जे बायोगॅस असेल किंवा त्या बायोगॅसमध्ये येणाऱ्या स्लरीपासून तुमचे फर्टिलायझर्स असतील ह्या सगळ्याचा जर विचार केला तर अतिशय हा प्रॉफिटेबल धंदा होऊ शकतो. पशुपालक मित्रांनो नमस्कार, मी अरविंद पाटील. पशुपालक मित्रांनो, आम्ही एका अशा व्यक्तिमत्वाला आज या ठिकाणी आमंत्रित केलंय की त्यांची ओळख मी आज तुम्हाला करून देत आहे. ते म्हणजे वाणिज्य सल्लागार म्हणून थायलंड सरकारला ते मार्गदर्शन करत असतात. त्याचबरोबर आपल्या कोल्हापूर जिल्हा दूध संघ म्हणजेच गोकुळ दूध संघाचे आता ते विद्यमान संचालक आहेत. त्याचबरोबर इंडियन डेअरी असोसिएशन नवी दिल्ली या ठिकाणी ते संचालक म्हणून काम करत असतात, काम पाहतात. त्याचबरोबर त्यांना शेती त्याचबरोबर डेअरी फार्मिंगची प्रचंड आवड आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते आता शेतकरी आहेत. नवीन नवीन शेतातले प्रयोग सुद्धा त्या ठिकाणी ते करत असतात. नवीन नवीन पिकं, त्याचं उत्पादन, ह्या सगळ्या गोष्टी अगदी बारकाव्याने ते पाहत असतात. त्याचबरोबर त्यांना समाजकार्याची आणि राजकारणाची सुद्धा प्रचंड आवड आहे आणि ते आता सध्या काही राजकीय विषयामध्ये नेतृत्व सुद्धा या ठिकाणी करत असतात. आता त्यांच्याकडे असणारे हे सगळं जे त्यांचे अनुभव आहेत हे ते मार्गदर्शन करण्यासाठी, तरुणांना एक दिशा देण्यासाठी ही मेहनत घेत असतात. आणि मग आम्ही त्यांना काही रिक्वेस्ट करून त्यांना आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आज या ठिकाणी आणलेला आहे. सगळ्यात महत्वाचा विषय की आज हे सगळं ह्या दूध व्यवसायातले सगळे बारखावे असतील किंवा भविष्यातलं म्हणजे 2050चं आपल्या देशासमोर मॉडेल काय असावं अशा पद्धतीचे खूप अनुभव त्यांच्याकडनं आम्ही या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आज दूध व्यवसायाची परिस्थिती, त्याचबरोबर आज शेतकऱ्यांना कुठल्या कुठल्या आपल्या झालेल्या चुका सुधारायच्या असतील किंवा दूध व्यवसायामध्ये कशी ग्रोथ होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर ते व्यक्तिमत्व म्हणजे समोरच आहेत डॉक्टर चेतन अरुण नरके. नमस्कार नरके साहेब. नमस्ते. नमस्कार सर. सगळ्यात महत्वाचा आणि आपण सुरुवात करूया आजच्या चर्चासत्राला. सर, तुम्ही तुमचा जो जीवन प्रवास आहे तो आमच्या सर्वप्रथम शेतकऱ्यांना तुम्ही द्यावा असं मी तुम्हाला विनंती करतो. साहेब, मला वाटतं माझे वडील अरुण नरके साहेब जवळपास 48 वर्ष गोकुळमध्ये त्यांनी चेअरमन संचालक म्हणून काम केलं. मला वाटतं त्यांच्या
त्या कालावधीमध्ये तुम्ही देखील त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे तुमची ओळख माझी खूप बऱ्याच वर्षाची आहे आणि मला आनंद वाटतो की तुम्ही मला इथं सर्व दूध उत्पादकांना, पशुपालकांच्यावर एक चर्चा करण्यासाठी इथं बोलवलं. त्याबद्दल आपले आभार मानतो मी. आणि जीवन प्रवास बदला तर मी कोल्हापुरात जन्माला आलेलो होतो आणि आईच्या बाजूने माझे आजोबा ज्यांनी भारतातलं पहिलं डिझेल इंजिन तयार केलं, माझ्या वडिलांच्याकडून DC अण्णासाहेब ज्यांनी कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना असेल किंवा कुंभी कासारी शिक्षण प्रसारण मंडळ असेल, असे वेगवेगळ्या पद्धतीनं नरके घराण्या जवळपास 3 पिढ्या समाज कल्याणाच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचत आलेला आहे. आणि दूध उत्पादन म्हणलं सर की नेहमीच आम्हाला एक लहानपणापासून बाळकडू माझ्या वडिलांच्या माध्यमातून आम्हाला यात मिळत. बरोबर आहे. मी जवळपास माझी आई 1999 साली वारल्यानंतर तिची अशी इच्छा होती की मी बाहेर देशात जाऊन शिकावं आणि स्वतःच्या कमाईवर शिकावं, अशी तिची प्रामाणिक इच्छा होती. त्या इच्छेप्रमाणे मी जवळपास तिथं US मध्ये शिकण्यासाठी गेलो. माझं BA प्रोडक्शन कम्प्लीट झाल्यानंतर MS कम्प्युटर सायन्स मी IIT मधून केलं. MBA माझं युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर न्यूयॉर्क मधून झालं आणि एक्झिक्युटिव्ह MBA माझं लंडन बिझनेस स्कूलमध्ये झालं. आणि या प्रवासातून जात असताना मला वाटतं जे कोल्हापूरचा शेतकरी, कोल्हापूरचा दूध उत्पादक हा नेहमीच हृदयात असायचा. त्यामुळे माझ्या कंपन्या जरी तुम्ही बघितल्या ज्याच्यामध्ये मी काम केलं, मार्स अँड कॉर्पोरेशन ज्यामध्ये चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून जिथे मी काम केलं, तर ती दुधाच्या निगडीत म्हणजे दुधापासून चॉकलेट, ती दुधाच्या निगडीतच ती इंडस्ट्री होती. त्याच्यानंतर मी सिंगापूरमध्ये आलो, जवळपास तिथे 10 वर्ष राहिलो. त्याच्यामध्ये सुद्धा मी पेट फूड मध्ये काम केलं, म्हणजे आपण डॉग्स, कॅट्स आणि जे मोठे अॅनिमल्स आहेत त्यांच्या पशुखाद्यामध्ये काम केलं. आणि त्याच्यानंतर बेबी मिल्क पावडर म्हणजे इन्फालॅक, इन्फामिल हे जी कंपनी आहे त्याच्यामध्ये बेबी मिल्क मध्ये सुद्धा. त्यामुळे माझ्या प्रत्येक इंडस्ट्री 20 वर्षाचा जो अनुभव आहे तो पशु आणि दूध यामध्येच एकवटलेला आहे. त्यामुळे मला वाटतं ज्यावेळी 20 वर्षानंतर मी इथं परत आलो त्यावेळी साधारणपणे नेहमीच महाराष्ट्राला मला लक्षात आलं की इथं या 2 क्षेत्रामध्ये काम करण्याची खूप मोठी संधी या माध्यमातून आहे. आणि त्या माध्यमातूनच माझ्या वडिलांनी तिथं काम केलं होतं, मलाही त्याच्यात आवड आहे. आणि लोकांची नाळ जोडलेली आहे, पन्हाळा असू दे, गगनबावडा असू दे, त्या दूध उत्पादकांच्या आम्ही लहानापासून त्या गायीच्या गोठ्यात जाणं आणि दूध धंदा हा आमच्या संस्कारातला एक भाग आहे. त्यामुळे नेहमी हा व्यवसाय न बघता एक संस्कार म्हणूनच आम्ही त्याच्याकडे बघतो. त्यामुळे जीवन प्रवास हा जरी कोल्हापुरातून, शिवाजी पेठेतून, साध्या बोरगावमध्ये माझी शेती इथून सुरुवात होऊन पूर्ण जग विस्थापन करून जवळपास 25 देशाचं वेगवेगळ्या माध्यमातून नेतृत्व करत आज मी परत कोल्हापूर आल्यावर एक पूर्ण चक्र पूर्ण झाल्यासारखं वाटतं. सर, तसं बघायला गेलं तर तुमचं बॅकग्राऊंड जर बघितलं, राजकीय दृष्ट्या असेल किंवा तुमचं आर्थिक जर बघितलं जी, तर तुम्ही बाहेरच्या देशामध्ये सुद्धा राहून या ठिकाणी तुम्ही तिथं राजासारखं जीवन जगत होता. पण असं मनात असं तुमच्या का आलं की बाबा मला कोल्हापूरला यायचं आहे, माझ्या महाराष्ट्रामध्ये यायचं आहे आणि शेती करायची आहे? तुमची पण शेती खूप आहे आणि शेतीमध्ये नवे नवे प्रयोग तुमच्या बघितलं तर सूक्ष्म सिंचनाखाली किंवा केळी उत्पादनामध्ये किंवा काही म्हणजे खूप मी पण प्रयोग बघितलेले आहेत तुमचे की बाबा तुम्हाला असं का वाटलं की ह्या दूध व्यवसायामध्ये काम करावं? कारण तुमचे वडील म्हणजे अरुण साहेब नरके तर त्यांनी सुद्धा खूप म्हणजे शेतकऱ्यांना किंवा 40-45 वर्षांमध्ये खूप चांगलं आज कोल्हापूर जिल्ह्याला खूप चांगलं नेतृत्व या ठिकाणी दिलेलं आहे दूध संघाच्या माध्यमातून. तर तुम्हाला असं का वाटलं की ह्या दुधावरच आम्हाला जास्त काम करायचं आणि शेतीवरतीच? तुमचं काय नेमकं विजन काय आहे? आता 20 वर्ष बाहेर राहिल्यानंतर मला वाटतं मी अमेरिकेसारखे डेव्हलप कंट्रीज आहेत त्यापासून एशियामध्ये तुम्हाला साऊथ ईस्ट एशियामध्ये मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स, म्यानमार, नॉर्थ एशियामध्ये हाँगकाँग, तायवान, कोरिया, चायना, जपान, साऊथ एशियामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका हे सगळे देश मी कामाच्या माध्यमातून फिरलो. आणि मला वाटतं आयुष्यामध्ये चांगला अनुभव आल्यानंतर त्याचा कुठल्याही क्षेत्रात जाईल त्याचं तुम्ही कनेक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने करू शकता आणि भविष्य एखाद्या देशाचं एखादी डेव्हलपिंग किंवा इमर्जिंग कंट्री, इंडिया आता सध्या डेव्हलपिंग मध्ये किंवा इमर्जिंग कंट्रीमध्ये येऊ शकते आणि 40 वर्षांना तो देश कसा असेल हे पुढचं 40 वर्ष मी बघून ऑलरेडी आलोय. त्यामुळे प्रत्येक व्यवसायामध्ये तांत्रिक दृष्ट्या किंवा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून किंवा तुमच्या प्रोडक्टिव्हिटीच्या माध्यमातून त्याचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी ठेवणं या सगळ्या माध्यमातून जर विचार केला तर त्याचा खूप उपयोग होतो. आणि मी मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गोकुळ हा नेहमीच आम्ही जन्माला आल्यापासून आमच्या घरी बरोबर आहे.
म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही कधीच त्या दूध उत्पादकापासून आम्ही कधी वेगळं स्वतःला करू शकलो नाही. आमच्या तो हृदयातच आहे. आणि जे पण मला वाटतं आजपर्यंत माझ्या वडिलांनी काम केले त्याच पद्धतीच्या विचारांच्या वर, आणि विचार हा नेहमी फक्त विचार न ठेवता तो कर्तृत्वाच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचवणं एक महत्वाचं एक गोष्ट माझ्या डोक्यात पहिल्यापासूनच होती. काही वैयक्तिक कारणामुळे, घरच्या कारणामुळे मला परत 20 वर्षांनी इथे यावं लागलं. आणि साधारणपणे जिथं माझं मन रमतं म्हणजे शेती आणि दूध हा माझ्या आवडीचे विषय पहिल्यापासून, कारण 20 वर्ष त्याच क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या म्हणजे व्हॅल्यू ऍडेड म्हणजे उपपदार्थ ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये मी काम केले. त्यामुळे या दुधापासून जे बनवणारे व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट्स आहेत त्याची मार्केट कुठं आहे, त्याची बाजारपेठ कुठे आहे याचा पूर्ण अभ्यास मला असल्यामुळं मला वाटलं या विषयाची महाराष्ट्राला, मला वाटतं महाराष्ट्र मधला भारताला सुद्धा या विषयामध्ये चांगल्या अनुभवाची लोक येणं हे खूप महत्वाचं होतं. आणि त्यामुळे माझी ही निवड ही साधारणपणे नॅचरल होती. खूप छान. आता सर तुम्ही गोकुळचं नेतृत्व करता, तुम्ही आता गोकुळचे आता विद्यमान संचालक आहात. तुमचं हे नेतृत्व, तुमचा प्रभाव, हे राजकारण आणि हे अनुभव याच्याकडे बघायचा तुमचा म्हणजे दृष्टिकोन नेमका कसा आहे? याच्यामध्ये ज्यावेळी गोकुळची इलेक्शन झाली, माझ्या वडिलांनी मला एकच सांगितलं होतं की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं. बरोबर आहे. एखाद्या कोऑपरेटिव्ह मध्ये एखादी संस्था जर आपण ज्यावेळी फॉर्म करतो त्यावेळी तिथे त्यांनी सांगितलं की तो कोऑपरेटिव्ह मध्ये जो तो गोकुळचा दूध उत्पादक आहे तो त्या संस्थेचा मालक आहे. तुम्ही फक्त तिथं प्रतिनिधी म्हणून बरोबर जाता, त्याच्या अडी अडचणी, त्याच्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा आणि त्याच्या दुधाला चांगला दर देणे याच्यासाठी चेतन तुम्ही तिथं जात आहात. ती गोष्ट तुम्ही 100% डोक्यात ठेवा. त्या खुर्चीवर ज्यावेळी बसता त्यावेळी सगळ्या जिल्ह्यातल्या दूध उत्पादनांची जबाबदारी तुमच्यावर असते. त्या पद्धतीने तुम्ही बघावं लागेल. आणि ज्या दिवशी इलेक्शन्स होतात तिथंच राजकारण संपतं आणि त्या दिवशीपासून तुम्ही एक टीम म्हणून ज्या जास्तीत जास्त आपल्या दूध उत्पादकाला दर कसा देता येईल याच्यावर आपण प्रयत्न करून कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग देऊन गोकुळच्या कर्मचाऱ्यांना चांगले पगार कसे देता येतील किंवा ऍज अ संस्था, ऍज अ कंपनी म्हणून ती कशी आपल्याला मोठ्या पद्धतीने उदयास येईल. फक्त आपला पुणे मुंबईमध्ये जो आहे तो आपल्याला बाहेर देशात कसा नेता येईल किंवा उपपदार्थ जर बघितलं तर आपले फक्त 5% गोकुळचे पदार्थ हे फक्त उपपदार्थ, बाकी 95% पॅकेज मिल्क आहे. त्याच्यामध्ये तो रेशो जास्तीत जास्त वाढवून मार्जिन्स आपल्याला कसा त्या दूध उत्पादकाला उपयोग करता येईल या माध्यमातून नेहमीच मी त्याच्याकडे बघत असतो. म्हणजे नेमकं यात राजकारण हा विषय बाजूला ठेवूया, पण शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील किंवा त्याला 2-4 रुपये भाव मिळायसाठी तुम्ही हे नेतृत्व करता. नक्कीच नक्कीच. म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्हाला काम करायचं भविष्यात. नक्कीच. आणि हे आतापर्यंत अरुण नरके साहेबांनी केलं त्याच पद्धतीने माझे विचार त्याप्रमाणे माझं कर्तृत्वही तुम्हाला याच्यामध्ये दिसून येईल. आता आमच्या सगळ्या दूध उत्पादकांच्या जो जिव्हारी लागलेला जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारतो. नक्कीच. की आता जो शेतकऱ्यांना दुधाचा दर दिला जातो, आता काय स्टँडर्ड ठेवले तुम्ही? 3.5 फॅट आणि 8.5 SNF. आता हे स्टँडर्ड गाईमध्ये दिले आणि म्हशीमध्ये विचार केला तर 6.0 फॅट आणि 9.0 SNF. ह्याच्यावरती जो रेट तुम्ही दिलेला आहे शेतकऱ्यांना, सगळं दुखणं तिथंच आहे की हे दुधाचे दर आहेत हे असं की बाबा चढ उतार का आहे. तुम्ही आता मध्यंतरी काय केलं, 38 रुपयावरती नेलं. म्हणजे इतकी दिवाळी आमच्या शेतकऱ्याच्या, गोरगरिबाच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये चालू झाली की तुम्हाला कुठं कुठं खांद्यावर बसवू अशा पद्धतीची अवस्था आमच्या सगळ्या शेतकऱ्याची झाली की ती इकॉनॉमी आमची बसतच होती. कारण दूध जरी 22-24 रुपयाला जरी दूध तयार झालं तर तुम्ही 38 रुपयाला दिलेला दर ह्याच्यामध्ये आम्हाला 12-13 रुपये राहत होते. पण त्यानंतर असे काही म्हणजे ग्राफ खाली आला की तुम्ही डायरेक्ट 28 रुपयावरती तुम्ही तो रेट आणला. त्यामुळे टोटल आमच्या दूध उत्पादकांची नाराजी ही तुमच्यावरती आहे. मग मला जरा सांगा, तुम्ही हे रेट शासन ठरवतं काय, तुम्ही सगळे दूध संघ एकत्र बसून तुम्ही ठरवता, किंवा दुधाची आवकच आमची जास्त झाली का, किंवा आमची गुणवत्ता घसरलेली आहे का? याच्याबद्दल हा जिव्हारी लागण्याचा प्रश्न आहे. तुमच्याकडनं अशी अपेक्षा आहे की दुधाचे रेट स्थिर होण्यासाठी तुम्हा दूध संघाने काय पावलं उचलली पाहिजेत आणि आमच्या शेतकऱ्यांच्या काही चुका असतील तर त्या सांगा.
की आम्ही इतिहास सुधारायला तयार आहे, पण दुधाचे दर हे 35 रुपयाच्या वर 40 रुपयाच्या दरम्यान असायला पाहिजे, अशा समस्त शेतकऱ्याच्या भावना मी आज तुमच्या समोर व्यक्त करत आहे. तुम्ही एका दूध संघाचं नेतृत्व करता, कारण अर्थशास्त्र इकॉनॉमी हा तुमचा सब्जेक्ट आहे, विषय आहे तुमचा. तर खूप म्हणजे आतुरतेनं आम्ही सगळे शेतकरी तुमच्या उत्तरावरती आम्ही अपेक्षा ठेवून आहोत की त्याचं उत्तर चांगलं मिळावं आणि दूध संघानं काय पावलं उचलले पाहिजेत याच्याबद्दल तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा. नक्कीच. मला मी पहिल्यांदा एक सांगू इच्छितो या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जाण्यामध्ये. मी लहानपणापासून, मी जिथून बोरगावातून येतो, बोरगाव तालुका पन्हाळा, लहानपणापासून मी बघितलं आहे ती माझ्या आई बहिणी असतील, म्हातारा आजोबा असतील, बरोबर, डोक्यावर पेंडी 5 वाजता घेऊन जातात, शेणामुतात राबतात, बरोबर, त्या गाई म्हशींना धुतात, तो सगळा तुमचा गोठा साफ ठेवतात, याच्यामध्ये कंबरड मोडतं, बरोबर आहे. आणि याची मला जाणीव आहे या गोष्टीसाठी त्या शेतकऱ्याच्या कष्टाला जास्तीत जास्त त्याला भाव कसा देता येईल हे पहिलं प्रिन्सिपल अगदी माझ्या डोक्यात पक्का आहे. मी समजू शकतो की आता दूध उत्पादक नाराजीची त्याची भावना 100% समजू शकतो आणि मला माहिती आहे की तो त्या बाबतीत थोडा नाराज आहे. पण माझं वैयक्तिक मत मी या पद्धतीने एक गोकुळचं संचालकापेक्षा एक वैयक्तिक मत मी त्याच्यामध्ये मांडू इच्छितो ऍज अ इकॉनॉमी कशी वर्क करते. बरोबर आहे. कुठलाही व्यवसाय घेतला तर त्याच्यामध्ये डिमांड आणि सप्लाय, मराठीमध्ये सध्याला आपण काय म्हणू शकतो, दूध उत्पादन आणि मागणी, उत्पादन आणि मागणी याच्यावर त्या व्यवसायातला दर ठरतो. कारण दूध हे कमॉडिटी म्हणजे म्हणलं तरी चालेल. त्यामुळं दुधामध्ये, धंद्यामध्ये 2 सीझन आहेत. एक आपला लीन सीझन, ज्यावेळी उन्हाळा खूप वाढतो आणि नैसर्गिकरित्या दुधाच्या उत्पादनामध्ये घट होते, आणि फ्लश सीझन म्हणजे पावसाळ्याचा सीझन, ज्याच्यामध्ये भरपूर पाऊस झाल्यामुळं हिरवं गवत येतं, त्या माध्यमातून जनावराला चांगलं खाद्य मिळतं, चांगले त्याला लागणारे न्यूट्रिशन गोष्टी मिळतात, त्यामुळे SNF फॅट हा ऑटोमॅटिकली वर जातो आणि त्या माध्यमातून जसं तुम्ही उन्हाळ्यात बघता तेवढं त्याला पूरक खाद्य मिळत नाही. बरोबर आहे. त्यामुळं जो ओला चारा आणि सुका चारा आणि तुमचं मिनरल मिक्सचर असेल किंवा पशुखाद्य याचं जे राईट कॉम्बिनेशन, ज्याला रेशन बॅलन्सिंग प्रोग्राम म्हणतात, तो त्याला व्यवस्थित उन्हाळ्यात होत नाही आणि उत्पादन घटतं. त्यामुळे त्याच्यामध्ये जसं डिमांड वाढत जाते, पॉप्युलेशन वाढत असतं, त्या पद्धतीनं त्याचं सप्लाय पण त्या पद्धतीनं झाला तर त्याच्या किमती स्थिर राहतात. उन्हाळ्यामध्ये किमती वाढतात दुधाच्या का? कारण तेवढी डिमांड तुमच्याकडं तेवढीच राहते, पण उत्पादन घटतं. पावसाळ्यामध्ये ज्यावेळी फ्लश सीझन म्हणतात त्यावेळी तुमचं उत्पादन वाढतं आणि मागणी कमी, मागणी तेवढीच राहते. त्यामुळे ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून संघ आपला ताळेबंद प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही जर महाराष्ट्रात बघितलं जवळपास 1,80,00,000 लिटर दुधाचं दररोज उत्पन्न होतं, जे ऑर्गनाइज चॅनल. बरोबर आहे. 35% हे सहकारामध्ये जातं, 65 ते 70% हे प्रायव्हेट मधून जातं. आता प्रायव्हेट संघांनी त्यांचे दर कसे ठरवावेत, कारण ते व्यवसायामध्ये आहेत, त्यांना आपलं प्रॉफिट्स जास्त करायचं, त्यामुळे प्रत्येकाचा ताळेबंद होऊन त्यांनी काय दर द्यावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न राहील. बरोबर. पण कोऑपरेटिव्ह मध्ये हा, जसं कुरियन साहेब नेहमीच म्हणायचे, व्हॉट इज कोऑपरेटिव्ह? Cooperative is something, if a person standing in the line at the end, he should be fairly remunerated. म्हणजे एखादा साधा माणूस असेल ज्याला कुठलाही आमदार, खासदार, गोकुळचा संचालक ज्याची कुणाचीही ओळख नाही, त्याला व्यवस्थित त्याचे पैसे त्याला वेळेत मिळणं कुठल्याही याच्यामध्ये असू दे, हे एक कोऑपरेटिव्हचं उदाहरण त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघत असताना आपल्याला या दोन्ही गोष्टी म्हणजे आपल्या सिझनॅलिटीचा उपयोग करून घ्यायला पाहिजे की बाबा आपल्याला लीन सीझन आहे का फ्लश सीझन आहे, आणि त्याचबरोबर त्या शेतकऱ्याला सुद्धा प्रत्येकाचा रोल तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी आता रोल वाईज तुम्हाला सांगतो. एक शेतकऱ्याचा रोल असतो दराच्या मध्ये, कसा तेही सांगतो. एक गोकुळ सारख्या संस्था, चितळे असतील, वारणा असेल, त्यांचा एक रोल असतो, आणि ग्राहकाचा रोल असतो, जो ते पैसे पे करतो. शेतकऱ्याचा रोल काय असतो? आपल्याला जास्तीत जास्त पर ॲनिमल त्याला जनावरांचं उत्पादकता वाढवणे. जनावर त्याला आपण टेक्निकल लँग्वेज मध्ये फीड कन्व्हर्जन रेशो जो असतो, म्हणजे तुम्ही जेवढं खायला त्याचं जास्तीत जास्त कन्व्हर्जन दुधामध्ये. त्यामुळं एखाद्या जनावराकडून आपल्याला जास्ती उत्पन्न पाहिजे असतं, शेतकऱ्याला जातीवंत जनावर, त्यासाठी लागणारं रेशन बॅलन्सिंग प्रोग्राम म्हणजे खाद्य, म्हणजे ओला सुका, त्यांना 2 वेळास खायला देणं,
ह्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या गोष्टी त्या दूध उत्पादकाला माहिती पाहिजेत आणि त्या माध्यमातून दुधाची पर ॲनिमल उत्पादकता वाढवणं आणि त्याच्यावरचा असणारा पर लिटरचा खर्च आहे तो कमी करणं. मग त्याच्यामध्ये त्या गोठ्यामध्ये तुम्हाला कुठलं जनावर ठेवायचं म्हणजे मला वाटतं आयडियली 25 लिटरची गाय असावी, 13 लिटरची म्हैस असावी, हे आयडियल नंबर्स आहेत. आता जर बघितलं ऍव्हरेज तुम्ही कोल्हापूरचं बघितलं तर त्याच्यापेक्षा ते आयडियल पेक्षा खूप खाली आहे. त्यामुळं तुम्हाला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन थोडा तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. तुम्हाला वॅक्सिनेशन कुठले देताय, मेडिकलचे हे सगळे खर्च आहेत, ह्या सगळ्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. आणि जातीवंत जनावर तुम्ही थोडक्यात फीडिंग, ब्रीडिंग आणि मॅनेजमेंट आणि त्यासाठी लागणारं आरोग्य म्हणजे त्याचं मेडिकेशन, ह्या 4 गोष्टी तुम्हाला अतिशय व्यवस्थित करून पुढे जायला पाहिजे. गोकुळ सारख्या संघाने सुद्धा आता जर तुम्ही विचार केला तर मला वाटतं दर स्थिर ठेवायचे कसे हे आपण बोलू, पण जास्तीत जास्त जरा व्हॅल्यू ऍडेड म्हणजे उपपदार्थामध्ये आम्ही जर गेलो तर त्याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला दर देता येतील असं वाटतं. तुमच्या पुढच्या प्रश्नामध्ये मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो की कुठले, पण ओव्हरऑल मला वाटतं की जास्तीत जास्त दर देणं हे माझं प्रथम आणि लास्ट उद्दिष्ट आहे. त्या दूध उत्पादकाला जास्तीत जास्त दुधाचा दर देण्यासाठी काहीही करावं आणि त्या माध्यमातून पण त्याला काय त्याच्यासाठी अवेअरनेस, त्याचं एज्युकेशन, बरोबर, या गोष्टी साहेब महत्वाच्या आहेत. त्यामुळे शासनाचा देखील याच्यामध्ये रोल आहे. त्याच्यामध्ये लागणारं आरोग्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, बरोबर, आपण म्हणतो की एखादी लॅब, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थायलेरिया हा आजार आहे, त्याचबरोबर ब्रुसेला नावाचा आजार आहे. त्याच वेळेला असे काही आजार यायला लागलेत की त्याचं ब्लड सॅम्पल घेऊन आपल्याला तो शेतकरी जिल्ह्याला जातो, काही करतो. तर शासनानं सुद्धा अशा गोष्टी उचलायला पाहिजे की पाऊल उचलायला पाहिजे की आपल्या जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडनं जे श्रेणी 1, श्रेणी 2 मध्ये अशा गोष्टी कुठे कुठे तालुक्याच्या ठिकाणी असं जर केलं तर निश्चितपणानं आपल्याला ते पशुधन वाचवता येईल. आता सर तुम्ही जे उत्तर दिला की शेतकऱ्यांच्याकडनं जी अपेक्षा आहे की दुधाच्या दराची, तुम्ही उत्तर खूप समर्पक दिलं, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. पण 2 प्रश्न म्हणजे इथं उद्भवलेले आहेत. आता आमच्या शेतकऱ्यांची मागणी काय आहे की दुधाचे रेट स्थिर ठेवा, बरोबर आहे, आम्हाला 35 रुपयाच्या वरती द्या. तुम्ही म्हणता जातीवंत गायी पाळा. याचा अर्थ आता मी थोडासा मी पण एक पशुपालक आहे, 29 वर्ष झालं मी या दूध व्यवसायामध्ये सर मी काम करतो. सुरुवातीला मी 7-8 लिटरच्या गायी पण पाळल्या, आज मी 10 लिटरच्या दिवसाला 20 लिटरच्या पण गायी पाळल्या आणि आता 27-28 लिटर 30 लिटर वरती मी आता पोहोचलेला आहे. बरोबर. तर मी तुम्हाला माझं अर्थशास्त्र सांगतो की ज्या वेळेला आम्ही पारंपरिक पद्धतीचा व्यवसाय सगळे शेतकरी करतो त्यावेळेला एका गायीचं सकाळी 8 आणि संध्याकाळी 8 जर 16 लिटर जर दूध तयार करत असेल तर त्याला 410 रुपये खर्च येतो. मग 410 रुपये खर्च केल्यानंतर जो शेतकरी 16 लिटर दूध तयार करतो तर त्या गायीचा उत्पादन खर्च पर लिटर किती येतो? 25 रुपये येतो. आता 25 रुपये इथं आला, तुमच्या बोलण्यात काय आला, त्यानं ब्रीडिंग वरती लक्ष दिलं पाहिजे आणि पर हेड दुधाचं उत्पादन वाढवलं पाहिजे. बरोबर. दुसरं उत्तर माझं असं राहिलं की त्या शेतकऱ्यानं 20 लिटरची गाय त्या ठिकाणी पाळली पाहिजे. मग तिचं उत्पादन खर्च पुन्हा वाढणार किती? 435 रुपयेवरती जाणार. म्हणजे 435 रुपये खर्च केल्यानंतर त्या गायीकडनं अपेक्षित दुधाचं उत्पादन दूध देणाऱ्या पीक पिरियड मधलं 20 लिटर येतं. बरोबर आहे. तर ती 21 रुपयेवरती उत्पादन खर्च येतो. त्या ठिकाणी तुमच्या म्हणण्यानं जर आम्ही असं केलं की 445 रुपये खर्च करून आम्ही जर त्या ठिकाणी 25 ते 26 लिटरची गाय टाकली तर 16 ते 17 रुपयाला तिची इकॉनॉमी म्हणजे उत्पादन खर्च जातो. आता हे तुम्ही आम्हा शेतकऱ्याला मार्ग दिला. तर मला असा रेशो सांगा की महाराष्ट्रातले एवढे सगळे शेतकरी तुम्हाला दूध घाला. आता तुम्ही म्हटला किती कोट्यवधी लिटर आमच्या राज्यामध्ये दूध तयार होतं. बरोबर. शेतकऱ्याची अपेक्षा आहे तुमच्याकडनं काहीतरी 2 पैसे मिळावं. यासाठी तुम्ही असा ऍक्शन प्लॅन तुमच्या अनुभवातून सगळ्या दूध संघांना देऊ शकाल काय की किती टक्के दूध हे प्रोसेसिंग मध्ये आणलं पाहिजे आणि किती लिटर तुम्ही दूध लूज दूध किंवा त्याला पॅकिंग दूध मध्ये विकलं पाहिजे? नक्की सर. आणि हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि मी समजू शकतो. याच्यामध्ये सर तुम्ही जो सांगितला की एखाद्या व्यवसायामध्ये आपल्याला चांगला दर द्यायचा असेल रॉ मटेरियलला तर पहिल्यांदा आपल्याला मार्जिन्स आपले वाढवावे लागतात. मार्जिन म्हणजे ज्यावेळी मार्जिन म्हणजे नफा वाढवावा लागतो. नफ्यातनंच आपण चांगली किंमत आपण रॉ मटेरियल म्हणजे दुधाला इथे देऊ शकतो. आता याच्यामध्ये काय होतं दुधामध्ये, आता जर तुम्ही कुठल्याही संघाचं स्पेसिफिकली नाव घेता एक वैयक्तिक मत माझं मांडतो आणि मी गोकुळच्या बोर्डात देखील हा विषय मांडलेला आहे आणि त्याचं थोडक्यात मी तुम्हाला एक विश्लेषण देतो. एखाद्या
म्हणजे आपण फ्लश सीझन किंवा लीन सीझन हे जर आपल्याला अस्थिर रेट जर काढून टाकायचे असतील तर माझं स्पष्ट मत असं आहे की तुमचा जो रेव्हेन्यू म्हणजे जे तुमचे जे विक्री होते त्या विक्रीमध्ये आता जर बघितलं तर कमीत कमी 40% हे उपपदार्थ म्हणजे बाय प्रोडक्ट साठी आणि 60% तुमचं पॅकेज दूध असावं. आयडियली मला वाटतं ते 50-50% असावं, पण कमीत कमी 40% उपपदार्थ 60% पॅकेज दूध. म्हणजे दुधामध्ये व्हॅल्यू ऍडिशन होणं गरजेचं 100%. आणि स्थिर रेट स्थिर ठेवायचा. म्हणजे काय झालं की तुमचं जरी फ्लश सीझन मध्ये भरपूर दूध आलं तर त्याचं आम्ही पावडर करू शकतो किंवा त्याचं बाय प्रोडक्ट मध्ये रूपांतर करून त्याची शेल्फ लाईफ आम्ही वाढवतो. अगदी बरोबर. त्यामुळं जरी आम्ही प्रोडक्ट आता भरू ते पूर्ण वर्षभर आम्ही ते प्रोडक्ट विकू शकतो. मग काय काय पेरिशेबल प्रोडक्ट्स आपण बघू शकतो, जसं गोकुळ सारख्या संघांना आम्ही आता बघितलं तर आम्ही बासुंदी इंट्रोड्यूस केलेली आहे. बासुंदी आहे, पेढे आहेत. आत्ताच आम्ही बोर्डामध्ये मी चीजचं देखील ठेवलेलं, आता आम्ही आईस्क्रीम मध्ये सुद्धा आम्ही जात आहोत. अशा सगळ्या गोष्टीचा आम्ही आता प्रयत्न करतो की जे वाढत जावं. पण ओव्हरऑल असं महाराष्ट्रामध्ये जर मी प्रायव्हेट किंवा कोऑपरेटिव्ह संघांना माझं ब्लूप्रिंट मॉडेल द्यायचं झालं तर त्यांना साधारणपणे 40% मिनिमम उपपदार्थ दिल्याशिवाय मला वाटतं पूर्ण वर्षभर त्यांना स्टेडी रेट त्यातून 100% देता येईल. 50% जर उपपदार्थ आणि 50% पॅकेज असेल तर डोळे झाकून मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही स्थिर रेट त्यांना देऊ शकता. पण हा मुद्दा जसा कोऑपरेटिव्हचा आहे तसा प्रायव्हेटचा पण असतो. धोरण महत्वाचं आहे. कोऑपरेटिव्ह मध्ये आम्ही दूध उत्पादकांसाठीच असतो म्हणून आम्ही सांगू शकतो, आम्ही गव्हर्नमेंटच्या देणारा एखादा GR आम्ही फॉलो करू शकतो. पण प्रायव्हेट मध्ये तुम्ही कुठल्याही कंपनीला फोर्स करू शकत नाही जोपर्यंत तो पदार्थ किंवा ती कमॉडिटी कंट्रोल कॅटेगरीमध्ये असेल. त्यामुळे आम्ही याच्यामध्ये जर तुम्हाला खरोखरच व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट किंवा उपपदार्थ वाढवायचे असेल तर तुम्ही गोकुळनं जसं बासुंदी किंवा आता आईस्क्रीम किंवा चीज जसं मी तुम्हाला सांगितलं मी बोर्डामध्ये ठेवलं होतं त्या पद्धतीनं तुम्हाला बेबी मिल्क पावडर, व्हे प्रोटीन याच्यामध्ये जे हायेस्ट म्हणजे प्रीमियम व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये जर दिलं तर चांगला त्याच्यातून आपल्याला विक्री होऊ शकते. आणि तो जो येणारा जो नफा आहे तो पूर्ण दर स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला वापरता येते. ही आमची संचालकाची आहे जबाबदारी आहे. त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय आणि त्या माध्यमातून चांगला दर आपण दूध उत्पादक द्यावा असं मला वाटतं. पशुपालक मित्रांनो, थोडस चर्चेमध्ये तुम्ही सगळ्यांनी हा विषय मुद्दे समजून घ्या. चर्चेमधून काय काय पॉइंट्स निघाले हे समजून घेणाऱ्याला खूप समजण्याजोग आहे. आम्ही तुम्ही या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर पर हेड दुधाचं उत्पादन वाढवणं ही तुमची आमची गरज आहे. गोट्यातल्या गाईचं पर हेड दुधाचं उत्पादन वाढवणं म्हणजे गाय पाळायचीच असेल तर 25 लिटरच्या वरची गाय पाळायला पाहिजे तरच उत्पादन खर्च खाली येऊ शकतो. म्हशीमध्ये जर म्हैस पाळायची असेल तर 12च्या वर 14 लिटर पर्यंत प्रत्येक गोठ्यामध्ये म्हशी असल्या पाहिजेत. आणि हे शेतकऱ्याच्या गोठ्यातलं व्यवस्थापन झालं किंवा हे ब्रीडिंगवरती काम झालं म्हणजे एक मॅनेजमेंट किंवा हा शेतकऱ्याचा मुद्दा आला. पण दूध संघांची पण तितकीच जबाबदारी आहे. तुम्ही सुद्धा जर बाय प्रोडक्ट मध्ये 50 ते 55% जर उपपदार्थामध्ये जर तुम्ही आला आणि राहिलेलं 40-45% जे दूध आहे त्यामध्ये तोंड असेल, डबल तोंड असेल किंवा फुल क्रीम असेल, तुम्ही आता बाजारामध्ये विकता, तर अशा पद्धतीचं जर धोरण किंवा हे मॉडेल जर आम्ही जर महाराष्ट्रात समोर ठेवलं तर निश्चितपणानं रस्त्यावर आंदोलन करणारा एक सुद्धा शेतकरी दिसणार नाही. कुठला एक सुद्धा शेतकरी निगेटिव्ह बोलणारा दिसणार नाही. यासाठी तुमच्या दूध संघांनी किंवा इतर दूध संघांनी तुम्ही संचालक मंडळांनी अगदी हा विषय जिव्हारी लावून जर आपण बाय प्रोडक्ट मध्ये जर आलो तर निश्चितपणाने भाव स्थिर राहतील आणि आंदोलन हा विषय म्हणजे पूर्ण बाजूला जाईल. आणि निश्चितपणानं सांगतो खरोखर दुग्ध व्यवसायामध्ये येणारा जो तरुण आहे हा शाश्वत दुग्ध व्यवसायामध्ये येईल आणि भविष्यातलं सुंदर मॉडेल एक शेतकऱ्याकडे 50-100 जनावरांचा मॉडेल असणारा दूध उत्पादक या ठिकाणी तयार होईल. का तर भाव स्थिर झालाय. कारण उत्पादन खर्च 17 रुपये आणि मिळणारा दूध संघाचा जर स्थिर भाव जर 38 रुपये 40 रुपये जर असेल तर निश्चितपणानं 15 रुपयाच्या वर पर लिटर त्याचं मार्जिन राहील. आणि अशा पद्धतीनं जर 200 लिटर जर दूध तिनं जर तयार केला तर 15 ते 18 रुपये गुणिले 200 जर धरलं तर रोजचे कमीत कमी 3-4 हजार रुपये तो त्या ठिकाणी आपल्याला रोजचं कमावताना तरुण दिसेल. म्हणजे रोजगार इथंच या ठिकाणी म्हणजे इतर जे आपण मुलं अशीच फिरणारी जी दिसता लागलेत
ती कमी दिसतील आणि उद्योगधंद्याकडे जास्त येतील. खूप छान या ठिकाणी उत्तर आणि यातनं काही टिप्स आणि काही पॉइंट्स घेण्याजोगे आहेत. मी एक त्याच्यामध्ये मुद्दा सर घालू का? तर तुम्ही सर मगाशी बोलल्यामध्ये जो दराचा विषय सांगितला आणि मला मान्य आहे की एक शेतकऱ्याची जबाबदारी आहे जातीवंत जनावर आणि त्याबरोबर कॉस्ट मॅनेजमेंट, त्याचं फीडिंग आणि आरोग्य, त्याचबरोबर गोठ्यामध्ये सुद्धा पैसे 100%. आणि पहिल्यांदा माझ्याकडे मी युथ बँकेचा चेअरमन म्हणून काम करतो. बरेच लोक गोठ्यासाठी पैसे घेण्यासाठी अण्णासाहेब पाटील योजनेतून घेतात. आम्ही इथं एक CS त्यासाठी सर ठेवलेला आहे. मी पहिल्यांदा आम्ही सांगतो त्याला DPR करताना सांगतो की कमीत कमी पैसे गोठ्यात घालायचे, आपण मुक्त गोठ्यामध्ये जायचं. आमच्या इथं बऱ्याच लोकांनी अशा चुका केलेल्या आहेत की त्या दिलेल्यातल्या 100 रुपयामधले 90 रुपये हे त्यांनी गोठ्यावर घातले आणि 10 रुपये जनावरांसाठी ठेवले. असं करून चालणार नाही. हळूहळू टप्प्याटप्प्यात जायला पाहिजे. पहिल्यांदा ऍसेट्सवर तुम्ही पैसे घाला आणि त्या पद्धतीने पुढे गेलं तर होईल. आता एक तरुणांच्या मनामध्ये असणारा एक प्रश्न आहे. आता हे तरुण ह्या दूध व्यवसायामध्ये आकर्षित करायचे असतील, त्याचबरोबर शेतीमध्ये असे काही नवीन नवीन प्रयोग करून त्यांना संधी उपलब्ध करून द्यायचं असेल, दुग्ध व्यवसाय आणि शेती आणि शेतीला परत दुग्ध व्यवसाय याच्यामधून जर संधी निर्माण करायची असेल तर नवीन तरुणांच्यासाठी काय ऍक्शन प्लॅन तुमच्याकडे आहेत काय? नक्कीच सर. आणि याच्यामध्ये मी स्पेसिफिकली परत याच्यामध्ये रोल येतो एक यंगस्टर्सचा, परत शासनाचा. याच्यामध्ये दुय्यम रोल मला वाटतं याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. आपण मगाशी डिस्कस केलं की आपण स्थिर रेट कसं देता येईल. बरोबर. गोकुळ संघ असेल, वारणा, चितळे, कोणी असेल, एक स्थिर रेट मेंटेन करण्याचं ब्लूप्रिंट मी तुम्हाला मगाशी मेन्शन केलं. आता महत्वाची गोष्ट आहे की या स्थिर रेट देण्यानंतर त्याच्याबरोबर बाजारपेठ पण, कारण कुठलंही पीक किंवा आपण एखादा पदार्थ तयार करतो त्याला बाजारपेठ हा मोठा विषय असतो. या संघांच्या माध्यमातून बाजारपेठ ही तुम्हाला स्थिर आहे. दर नाही तर बाजारपेठ ही स्थिर आहे. त्यामुळे यंगस्टरना मी सांगताना एक खरोखर महत्वाची गोष्ट त्यांना सांगेन की जर बाजारपेठ फिक्स आहे, तुमचा तयार केलेला माल 100% जेवढा तुम्ही प्रोड्यूस कराल तेवढा घेऊन जाल. याच्यासारखं सुख कुठल्या व्यवसायात नाही. कारण प्रत्येक व्यवसायामध्ये रिस्क असते, इथे रिस्क खूप कमी आहे बाजारपेठीची. त्यामुळे दर आपण चांगल्या देण्याची ब्लूप्रिंट आपण बोललो, आपण बाजारपेठ स्थिर असल्याबद्दल बोललो. आता विषय हा राहतो की यंगस्टरनी ज्यावेळी इथं या व्यवसायामध्ये बघतात त्यावेळी त्यांना एक दुधामधून किती पैसे मिळतील आणि दुधाशी संलग्न असेल म्हणजे आपण त्याचं पशुखाद्य किंवा त्याचा फॅक्टरी असेल पशुखाद्य बनवण्याची असेल किंवा सायलेज बनवण्यासाठी म्हणजे तुमचा जो ओला चारा सुका चारा जो उन्हाळ्यात लागतो त्याच्यासाठी एखादी फार्मर्स प्रोड्युशन कंपनी तुम्ही तयार करू, गांडूळ प्रकल्प उभा करू शकता, गांडूळ प्रकल्प करू शकता. त्याबरोबर आता अमित शाह साहेबांनी मध्ये बोललेले होते की स्किन अँड बोन म्हणजे एखादं जनावर ज्यावेळी एक्सपायर होतं त्या जनावराच्या एक्सपायर म्हणजे वारल्यानंतर त्याच्या हाडापासून औषधं बनवू शकतो आपण. त्यानंतर ते जे कातडं असतं त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये तुम्हाला माहिती आहे आपलं कोल्हापूर चप्पल खूप फेमस आहे. तर त्या लेदरला प्रॉपर आपण ट्रॅकिंग केलं तर त्याला चांगली किंमत मिळू शकते. त्यामुळे असं पूर्ण चक्र तुम्हाला या दूध धंद्यातलं बघावं लागेल. म्हणजे बोन आणि स्किन पासून तुम्हाला सायलेज मध्ये मग त्यामध्ये फार्मर्स प्रोड्युसर कंपनी तुम्ही तयार करू शकता 100%. त्याच्यामध्ये दुधाचा फक्त रेटवर उपलब्ध न राहता तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम या आजूबाजूला या इकोसिस्टीम मध्ये डेव्हलप होईल. तुम्ही जर विचार केला, जर आता उसाचा मी उदाहरण म्हणून जर आपल्याला देतो, उसाचं जर तुम्ही एकरी केलं तर समजा ऑन ऍव्हरेज कोल्हापूरमध्ये शिरोळ सारखा जर भाग सोडला पण ऑन ऍव्हरेज जे कोकणच्या साईडला येतो तर साधारणपणे 40 ते 35 ते 40 टन. त्यामुळे तुम्हाला एकरी वर्षाकाठी तुम्हाला फक्त 10 ते 20 हजार रुपये जास्तीत जास्त मिळतात. म्हणजे महिन्याला 1,000 रुपये मिळतात. बरोबर आहे. जर तुम्ही हत्ती गवत किंवा नेपियर, सुपर नेपियर सारखा जर तुम्ही तिथं गवत तिथं लावलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला वर्षातून 3दा कापण्या येतात. जवळपास 35 एका वेळेच्या कापणीला टन जर धरलं तर 100 टनाचं उत्पादन धरून चालला आणि 5 रुपयाचा किंवा 4 रुपयाचा जरी दर त्याला दिला तर साधारणपणे 4 ते 5 लाख रुपये एकरी तुम्हाला त्यातून मिळू शकतात. 100%. आणि त्या माध्यमातून ऊसाच्या माध्यमातून एक सबस्टिट्यूट पण तुम्हाला शेतीच्या माध्यमातून तिथे उपलब्ध आहे. त्यामुळे ही इकोसिस्टीम दुधाची करताना आपण एक गाव एक गोठा असाही तुम्ही विचार करू शकता. तुम्ही गावातले 10 तरुण एकत्र आलात असं धरून चला, किंवा एका गावात तुम्हाला गायरानी असतं, गायरानमध्ये एका गावाने एक गोठा जसं गणपती करतो तसं एक गोठा केला आणि सगळ्या जी एक्झिस्टिंग जनावर आहे म्हणजे आता
ती तुम्ही त्यांच्या दुधाच्या उत्पादकतेवर एक त्याचं व्हॅल्युएशन करून त्यांच्या शेअर्सचे त्याचे पैसे तुम्ही म्हणून ते जनावर घेऊ शकता. किंवा नवीन जनावर असेल तर फार्मर्स कॉरिडॉरला कोट्यावधीची कर्ज आज बँकेत मिळतात. एनडीबीच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण कर्ज गोकुळ कृष्ण मिशन याच्यातून, गोकुळ मिशन याच्यातून अवेलेबल तुम्हाला आहे. त्यामुळे तुम्हाला एक दुधासाठीची फार्मर्स प्रोड्युसर तुम्ही तयार करू शकता. बरोबर. दुसरं तुम्ही याच्यासाठी सायलेज किंवा कडबागोट्टीसाठी असणारं ते बनवण्यासाठी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी बनवू शकता. कारण या सगळ्यातून दोन्ही. आणि तिसरं म्हणजे हे सगळं होत असताना त्यातून जे बायोगॅस असेल किंवा त्या बायोगॅसमध्ये येणाऱ्या स्लरीपासून तुमचे फर्टिलायझर्स असतील, ह्या सगळ्याचा जर विचार केला तर अतिशय हा प्रॉफिटेबल धंदा होऊ शकतो. पण याच्यासाठी महत्वाचं आहे की तंत्रज्ञानाची जोड तुम्ही त्यामध्ये घेतली पाहिजे. 100% झिरो बेस्ट म्हणजे हायजीन क्वालिटी. आपलं पूर्ण जागतिक बाजारपेठेमध्ये आपल्या भारतातून दुधाचं फक्त 1% कॉन्ट्रीब्युशन आपलं एक्सपोर्टमध्ये, 1%. आपण पूर्ण जगामधला 1 नंबरचा रँकिंगचा देश आहे. 25% दुधा जगातला आपण भारत देश करतो. फक्त एक्सपोर्टमध्ये गेलो तर फक्त 1% आहे. कारण आपल्या हायजीन आणि क्वालिटी अजून मेंटेन होत नाहीये. बरोबर. आणि त्यामुळे का? कारण किटलीमध्ये दूध घेऊन यायचं, ती किटली स्वच्छ आहे का नाही, ती कास धुतलेली होती का नव्हती, तुम्ही डेअरीमध्ये येता त्या डेअरीचा कॅन स्वच्छ होता का नव्हता, ते गाळणं जिथं होतं ते गाळणं स्वच्छ होतं का नव्हतं, या सगळ्या गोष्टींचा त्या एक्सपोर्ट क्वालिटीवर फरक पडतो. आणि याच्यासाठी महत्वाचं काय आहे की जे नवीन तरुण आहेत त्यांनी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा प्रामुख्याने विचार करावा. आणि फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला जे पण कोऑपरेटिव्ह संस्थेला, सहकारी संस्थांना जे पण सगळ्या सोयी सुविधा आहेत त्या FPO ला मिळतात, ते त्यांना माहित असू दे. आणि महत्वाची गोष्ट मध्ये याच्यामध्ये कुठलंही राजकारण येत नाही, कारण कुठलीही इलेक्शन याच्यामध्ये नसते. जी तुम्ही स्थापन केली आहे तोच मालक शेवटपर्यंत राहतो. आणि सर या माध्यमातून तुम्ही जर दुधाचं FPO केली, तुम्हाला सायलेज म्हणजे त्याच्यामध्ये त्याचे चारा, सुका चारा त्याची FPO बनवली, तुम्ही बायोगॅस आणि याची FPO बनवली, तुम्ही स्किन अँड बोनची त्याची FPO बनवली. बरोबर. या सगळ्याचा विचार केला तर तुम्ही कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय मला वाटतं एका गावातून इझिली तुम्ही होऊ शकता. काही तरुण करू शकतात. आणि त्यासाठी लागणारा फायनान्शियल आपल्या अवेलेबिलिटी आहेत. NDDB सारखे संघ आपल्या बाजूने आहेत, गोकुळ सारखे संघ तुमच्या बाजूने आहेत, माझ्यासारखी लोक इथे तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. या सगळ्याचा फायदा आपल्या यंगस्टरना व्हावा. प्रत्येक क्षेत्रातलं ज्याला सर्क्युलर इकॉनॉमी हा शब्द त्यासाठी आहे, त्याचं मॅक्सिमम एक्सप्लॉयटेशन करून आपल्या 4 पैसे शेतकऱ्याच्या खिशात कसे जातील याचा जर आपण विचार केला तरच होतं. सर याच्यामध्ये थोडासा तंत्रज्ञानाचा पण विषय घेतो 1 सेकंड. कारण याच्यामध्ये तुम्ही विचार करा, कोविडमध्ये बरेच तरुण जे IT फील्डमध्ये आहेत, अगदी बरोबर, परत आपल्या गावात आले, तर त्यांना एकत्र करून जर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सी असेल किंवा त्याच्यामध्ये असणारं ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी जी आहे, ज्याच्यामध्ये अनकरप्टेड डेटा म्हणजे पूर्णपणे तुमचा डेटा सिक्युअर आणि ट्रस्टवर्दी डेटा आहे, हे जर त्यांनी त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलं, त्यासाठी पेमेंटसाठी लागणारे सॉफ्टवेअर इंट्रोड्यूस केले. थोडक्यात आम्हाला सबस्क्रिप्शन बेसवर जे मिल्को टेस्टर मशीन्स असतात 40,000 रुपयाचे असतात, सबस्क्रिप्शन बेसिसवर केले तर 6,000 रुपयाला ते मिळतील. अशा पद्धतीचे जर इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स आणले तर मला वाटतं ट्रेडिशनल भाग हा राहीलच, पण त्याच्यामध्ये ITचं जेव्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं AI माध्यमातून किंवा ब्लॉकचेनच्या माध्यमातून सुद्धा नवीन विक्री किंवा नवीन ह्याच्यामध्ये कंपनी येऊ शकतात. आणि आपल्या मगाशी बोलताना तुम्ही म्हणला या सगळ्या गोष्टी असेल, आमच्या मुलांची लग्न, शेतकरी आणि दूध उत्पादकांची लग्न वेळेत होतील. मुलींनी मागं लागलं पाहिजे की मी केलं लग्न ते या दूध उत्पादकाशीच करणार, या शेतकऱ्याबरोबरच करणार. कारण ज्या पद्धतीनं जसं कोविडमुळं जसं सगळं जग थांबलं तसं दूध उत्पादक थांबलं नाही, त्याच पद्धतीनं माझ्या शेतकऱ्याच्या मुलांना सुद्धा आणि माझ्या दूध उत्पादकांच्या मुलांना सुद्धा कुठं तोड नाही आणि आमच्या मुली यांच्या बरोबरच लग्न करतात अशी परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. 100%. खूपच छान. तसं बघायला गेलं तर आपल्याकडे इतके तरुण गावागावामध्ये आता आहेत, हा व्यवसाय करावा का तो व्यवसाय करावा. मग याच्यामध्ये येण्यासाठी जुनी लोक सुद्धा असे म्हणतात की तुम्ही ह्या व्यवसायामध्ये येऊ नका. आता त्याच्या पाठिंबाची कारण काय? थोडक्यात अज्ञानच आहे त्याच्यामध्ये. पण तुम्ही महाराष्ट्रासमोर किंवा दूध संघासमोर ठेवलेले जे मॉडेल्स आहेत की 10-12 शेतकऱ्यांनी किंवा तरुणांनी जर एकत्र येऊन FPC मंजूर फार्मर प्रोड्युसर कंपनी जर उभी केली तर निश्चितपणानं रोजगार उभा राहील. कंपनीचा मालक आज मुलगा काय करतोय म्हटलं तर बायोडाटावर लिहायचं काय, फक्त शिक्षण लिहून चाललं नाही, खाली काय तर डिग्री असायला पाहिजे किंवा कुठेतरी कंपनीमध्ये तो जॉब करणार असायला पाहिजे. मग ह्या एवढ्या सगळ्या अडचणी जर त्या शेतकऱ्याला किंवा त्या तरुणाला आल्या तर त्याचं लग्नच होणार नाही.
यासाठी मुलगा काय करतोय, FPC चालवतोय, फार्मर प्रोड्युसर कंपनी, तर निश्चितपणाने त्याचा टर्नओव्हर आणि त्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर मला वाटतंय ती मुलगा म्हणजे बिलग्नाचा राहणार नाही किंवा साधू होणार नाही याची गॅरंटी मी देऊ शकतो. नक्कीच. तर सर आता एक खूप म्हणजे जीवाभावाचा प्रश्न आहे. यशस्वी दुग्ध व्यवसायासाठी जी जनावरांचं संवर्धन, पैदास, आरोग्य, तंत्रज्ञान आणि त्या शेतकऱ्यांच्या मधनं ते नॉलेज म्हणजे अवेअरनेस त्याला तयार करण्यासाठी काही गोष्टी त्यांना आपल्याला द्याव्या लागणार आहेत. बरोबर आहे. त्याची टेक्नॉलॉजी त्याला द्यावी लागणार आहे. आता तो तरुण आहे, शिकलेला आहे, उच्च शिक्षित असेल, पण त्याला ह्या रांगडेपणा त्या गोठ्यातला किंवा हे तंत्रज्ञान त्याला माहिती नाही. त्यासाठी त्याला नवीन धोरणं किंवा त्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने त्याला मांडता येतील. मी याच्यामध्ये थोडस सर मी मागे एक 3-4 गोष्टी या संदर्भात मी केल्या होत्या. ज्यावेळी या व्यवसायात येतो त्यावेळी जो शेतकऱ्याकडे आर्थिक त्याची कुवत नसते, या व्यवसायात घ्यायचा पण आर्थिक कुवत नसते, भूमिहीन लोक आहेत. मी या गोष्टीचा अनुभव मला गोकुळमध्ये ज्यावेळी मी संचालक म्हणालो आणि मी प्रत्येक तालुक्यात जाऊन डेअरींना सगळ्या मला वाटतं 1255 गावं मी सगळी कंप्लीट केली. त्याच्यामध्ये मला लक्षात आलं की इथं काहीतरी महाराष्ट्र शासनाकडून इथं आपल्याला प्रपोजल ठेवावं लागेल ज्या माध्यमातून आर्थिक जी कुवत नसलेली जो भूमिहीन शेतकरी आहेत किंवा एखाद दुसरा एकर आहे किंवा जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना याच्यात आणण्यासाठी ते जे इनिशियल भांडवल लागतं, प्राथमिक भांडवल लागतं ते देणं आहे. त्यामुळे मी आता विखे साहेबांच्या नेतृत्वाखाली आता इथं मला त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून मी बिल मागच्या वेळी कंप केलं होतं की प्रत्येकी 2 जनावर 70,000 रुपये गायीसाठी आणि 80,000 रुपये म्हैशीसाठी आणि कॅटेगरीमध्ये असाल तर 1,05,000 गायीसाठी आणि 1,20,000 म्हैशीसाठी मी अप्रूव्ह करून आणलेले आहेत. आणि ते फक्त कॅटेगरीमध्ये होते. आता ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओपन लोकांसाठी झालेली आहे. कुठलीही कॅटेगरी असेल तर तुम्हाला ते मिळू शकते. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये असणारं शिक्षण किंवा अवेअरनेस, त्यासाठी असणारं प्रशिक्षण केंद्र मी साहेब त्याच्यामध्ये 2 आठवड्याचं निवासी ट्रेनिंग केलं. 7 दिवस तुम्ही त्याच्यामध्ये प्रत्येक लिटर मार्गावर असणारं आर्थिक त्याचं ताळेबंद असेल तेव्हा पूर्ण जनावरांची अॅनॉटॉमी, एका मिनिटामध्ये किती वेळा ते श्वास घेतं, किती वेळा रवंत करतं, बरोबर त्याचं इनडायजेशन असेल तर सगळं त्याच्या डंकद्वारे म्हणजे शेणावाटे सगळं प्रोटीन बाहेर पडतं. याचा सगळा अभ्यास त्याच्यामध्ये आम्ही 7 दिवसात त्यांना द्यायचा प्रयत्न केला आणि 7 दिवस त्यांनी प्रॅक्टिकली गोठ्यामध्ये जाऊन राबणं ह्याच्यासाठी आम्ही दिले. त्याचबरोबर दुधाच्या कॅनमध्ये सुद्धा साहेब आम्ही दिल्लीमध्ये आयडीएच्या माध्यमातून आम्ही भांडलो आणि कॅनची त्यांनी 12% जीएसटी 18% केली होती, ती परत आम्ही झगडून 12%वर आणली. म्हणजे थोडक्यात जिथं जिथं आम्हाला वाटतं की एज्युकेशन वाईज किंवा अवेअरनेस वाईज आपल्या यंग एंटरप्रिनर्सना जास्तीत जास्त इनपुट्स देता येतील तिथं आम्ही ते दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून मी काम करतो. गोकुळचा संचालक म्हणून फक्त आपलं आरोग्य सेवा किंवा संस्था काढून देणे किंवा पशुखाद्य वेळेत पोचणे किंवा एवढ्यासाठी माझं आपण काम मी निमित्त होता. महाराष्ट्राच्या पूर्ण दूध उत्पादकासाठी कसा जास्तीत जास्त उपयोग, जास्तीत जास्त माझं प्रेम हे कोल्हापूर जिल्ह्यावर हे असणार हे साहजिक आहे. त्यामुळे मला वाटतं मागच्या वर्षामध्ये या प्रत्येकी 2 जनावरांच्या स्कीममध्ये जवळपास पन्हाळ्यामध्ये 150हून जास्त दूध उत्पादकांना त्याचा लाभ उठवता आला आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त मला वाटतं 3,500 ते 4,000 दूध उत्पादकांना त्याचा उपयोग झाला. सर, दूध व्यवसायामध्ये यशस्वी व्हायसाठी तुम्ही जर असे पैदाशीचं धोरण म्हणजे त्याला आपण काय म्हणूया ब्रीडिंग ह्या विषयावरती करूया. तुमचं काय मत आहे की आता बघितलं तर आज पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, युपीचा पण काही भाग आहे आणि कर्नाटक म्हणजे बेंगलोरचा एक एरिया आहे. 6 राज्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं ब्रीडिंग वरती काम केलं. आज महाराष्ट्रामध्ये जर त्यांच्या तुलनेत बघितलं तर 1 कोटी प्लस जनावर आमच्या राज्यामध्ये आहे. तरी पण आपण बाहेरच्या राज्यातनं 8 ते 10 लाख जनावर आम्ही इकडे आणतो. मग याचा अर्थ आहे तुम्ही इथं सपशेल नापास आहे, दूध संघ त्याच्यामध्ये नापास झाला. म्हणजे तुमचं संवर्धनाच्या बाबतीत आणि ब्रीडिंगच्या बाबतीत बघितलं तर तुम्ही सपशेल तुमचं म्हणजे तुम्ही नापास झालाय असं मला म्हणायचं आहे किंवा शासन तरी नापास झालं असावं. बाहेरच्या राज्यातनं जनावर आणायला लागते, वेळ लागते. ह्याच्यासारखं दुर्दैव हे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे हे मला वाईटच वाटतं फार. कारण आमचे हजारो कोटी रुपये आम्ही बाहेरच्या राज्यामध्ये विमानानं, रेल्वेनं आणि बसनं जाऊन देऊन येतो.
याच्याबद्दल जर तुमची पावलं जर आणि चांगले धोरण जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं, मग आता तुम्ही दूध संघाच्या माध्यमातून बोला किंवा आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दूध संघाच्या माध्यमातून तुम्ही जर असं बोला. दोन्ही बाजूने साहेब बोलतो. मला वाटतं हा अतिशय लॉंग टर्म व्ह्यूचा तुम्ही प्रश्न मांडलेला आहे. थोडक्यात तुमचे नंबर्स त्याच्यामध्ये मी थोडेसे एकदम प्रिसाइज नंबर्स त्याच्यामध्ये ऍड करतो. महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,39,40,00,000 जनावर आहेत. मला वाटतं बाहेरच्या राज्यातून तुम्ही जी 6 राज्य मगाशी मेन्शन केली त्याच्यातून जवळपास आपण मला वाटतं एक 6 लाख जनावर आपण इकडे आणतो. जरी ऑन ऍव्हरेज 1 लाख जरी जनावरांची किंमत धरली तर आपण जवळपास 6,000 कोटी या आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दूध उत्पादकांचे बाहेरच्या राज्यामध्ये पाठवतो. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला याचा विचार करावा लागेल की गोकुळ सारख्या संघाने सुद्धा वासरू संगोपन सारख्या योजना तिथे राबवल्या. पण मला अजून थोडस मला वाटतं त्याच्यामध्ये आम्हाला काम करणं, गोकुळ असं नाही सगळ्याच संघांना काम करावं लागेल की जे संघ जे किंवा बाकीचे प्रायव्हेट संघ देखील काम करतायत. आम्ही जवळपास 5 ते 6 पिढ्या वासरू संगोपन या हेडर खाली काम करतोय. आतापर्यंत जनावर 100% जातीवंत व्हायला पाहिजे होतं. बरोबर आहे. पण अजूनही होत नाही. याचा अर्थ काय की संघाने प्रॉपरली केलं पण शेतकऱ्याला रेशन बॅलन्सिंग असेल किंवा त्याला प्रॉपर न्यूट्रिशन त्याला देता आलं नाही. त्यामुळे ती जी जातीवंत जनावरांचं कन्व्हर्जन 100% व्हायला पाहिजे होतं किंवा सेक्स सिमेंट जे आपण वापरले ते क्वालिटी वापरायला पाहिजे. ते जर आपण व्यवस्थित केलं असतं तर आजपर्यंत आपल्याकडे बाहेरची जनावरं न आणता आपली जनावर स्वतः विकत तयार करून बाहेर विकणं हे माझ्याकडून मला अपेक्षित होतं. सर तुमचं धोरण काय आहे ह्याच्या बाबतीत? मला या दूध संघाच्या माध्यमातून तुम्हाला आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुमचं प्रेम जास्त आहे. वडिलांच्या पासून आतापर्यंत बघितलं की आता जवळजवळ 50 वर्ष झालं तुम्ही आता दूध संघाचं नेतृत्व तुम्ही करता. तर मला असं म्हणायचं आहे की तुमची या ब्रीडिंगच्या बाबतीतलं धोरण म्हणजे संख्या बाहेरच्या राज्यातून जनावर आत आणावीत आणि दूध वाढवावं काय आहे, तर ब्रीडिंगवरती काम करून येणाऱ्या 2-3 वर्षांमध्ये पुन्हा दूध वाढवावं ह्याच्याबद्दल थोडंसं तुमचं धोरण तुमच्या मनातल्या गोष्टी माझं म्हणजे मी एक वैयक्तिक धोरण संघाचं धोरण असू शकत नाही. पण मला असं वाटतं की पहिले मला वाटतं लॉंग टर्म मध्ये जे 6,000 कोटी आपण महाराष्ट्रातून बाहेर झालो होतो ते आपण 100% थांबवावं लागेल. पण शॉर्ट टर्म मध्ये जर तुम्हाला जनावरांचा तुटवडा म्हणजे जर डिमांड आणि सप्लाय त्याच्यासाठी जर तुम्हाला आवक करावी लागत असेल तर ते 100% करावी. कारण आपल्याला व्यवसाय कुठे थांबवून चालत नाही. त्यामुळे हे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्मचे व्ह्यू आहेत. मला वाटतं मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे प्रत्येक एका गावामध्ये जर समजा 5,000 लोक जरी धरली आणि प्रत्येक घरात 5 लोक धरले तर साधारणपणे 1,000 परिवार त्याच्यामध्ये आहेत. त्यामध्ये 70% लोक शेती करतात असं धरूया. म्हणजे 700 घरं त्याच्यामध्ये झाली. त्यातली निम्मी लोक चांगल्या पद्धतीने करतायत. 350 घरं झाली. 350 घरामध्ये प्रत्येकी एक रेडी तरी तयार व्हायला पाहिजे 100% आणि त्यांनी ती बाहेर लाखा रुपयाला विकायला पाहिजे. खूप छान. पण आज असं होतंय का सर? आज होत नाहीये. याचा अर्थ आपण अगदी हार्शली बोललो तर आपण फेल झालो का परीक्षेमध्ये तो एक अनुभव असतो. आपण जिंकणं किंवा हरणं हा भाग नसतो. पण प्रत्येकानं ती जबाबदारी ओळखून त्या वेळेसाठी असणारी धोरणं बांधलेली होती. मला वाटतं कोविड नंतर जसं आपण विचार केलं की पहिलीचा मुलगा कधी मोबाईलवर अभ्यास करेल असं कधीच वाटलं नाही. त्याच पद्धतीनं आपल्याला ब्रीडिंग मध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. तो एक बिझनेस म्हणजे फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमध्ये बिझनेस म्हणून सुद्धा आपण त्याला कन्सिडर करू शकतो. आपण स्वतःचे सेक्स सिमेंट्स तयार करू शकतो. आपली स्वतःची जनावरं आपण आपल्या राज्यात बनवली पाहिजेत हे माझं 100% मत आहे. आणि त्या माध्यमातून जर आपण गेलो तर शेतकऱ्याचे पैसे वाचतील, त्याला एक्स्ट्रा इन्कम तयार होईल आणि दुधाच्या रेटवर फक्त न अवलंबून राहता जसं बायोगॅस स्लरी तसं आपल्या ब्रीडिंग मध्ये सुद्धा चांगले हे 6,000 कोटी आपल्याच शेतकऱ्याला मिळतील आणि त्याचं राहणीमान सुधारेल. सर तसं बघितलं तर आता आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा थोडासा विचार करून मग आपण राज्यावरती जाऊया. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता जर बघितलं तर मला वाटतंय 1280 किंवा 1300 गाव आहेत अशा वाड्या वस्त्या सगळ्या पकडूया. याच्यामध्ये मी म्हणतो 800 गावातच दुग्ध व्यवसाय केला जातो अशा पद्धतीचा आपण एक विचार मांडूया किंवा एक कल्पना करूया. तर मला असं म्हणायचं आहे, तुम्ही आता मग अशी म्हटलं की 5,000 गावात माणसं आहेत. 5 माणसं जर एका कुटुंबात धरले तर मी म्हणतो 1,000 लोकांचं परिवार आहे. त्यातले 700 लोक या व्यवसायामध्ये आहेत किंवा शेतकरी वर्गामध्ये आहेत. त्यातले 350 लोक घरांच्या मध्ये एक जनावर जर धरलं तर सर एका गावामध्ये जर दर वर्षाला 3.5 कोटी रुपये जर येत असतील तर 800 गावामध्ये
मला वाटते 24,000 करोड रुपये आमचं इथं आज या ठिकाणी इतकं मोठं हा आकडा आहे. कदाचित तो कॅल्क्युलेटर म्हणजे ते कॅल्क्युलेशन त्याचं करावं लागेल, पण इतका मोठा आहे. पण हे विचार आमच्या शेतकऱ्याच्या डोक्यात का रुजत नाहीत की एका घरात एक जनावर का असताना बाहेर आम्ही विकलं पाहिजे, बाजार समित्या उभा केल्या पाहिजेत. आता तुमचा इकडच्या बाजूला बाजार भोगाव सारखा एक बाजार आहे, मुरगुड सारखा बाजार आहे, तिथं सीमा भागात निपाणी सारखा तिथं एक बाजार आहे, संकेश्वरला कर्नाटक सीमा भागामध्ये आहे, इकडच्या बाजूला वडगाव इथं म्हणजे इस्लामपूर ह्या इकडच्या भागामध्ये तिथं आहे. म्हणजे ह्या बाजारपेठा जर गच्च झाल्या तर बाहेरच्या राज्यातली माणसं सुद्धा या ठिकाणी येतील. खरोखर आमची तरुण पिढी व्यापार लाईन मध्ये घुसल. 100% विमानाला पैसे ज्या जातील आमच्या इकडं मुलं म्हणजे त्याला बुलेरो गाडी घेऊन व्यापार काढतील. जसं हरियाणा पंजाबमध्ये मुलं अंगठ्या घालून व्यापार करतात तशाच पद्धतीचे चित्र निर्माण होईल. म्हणजे प्रचंड पैशाचं ट्रान्झॅक्शन आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये होईल. ही काय शक्यता नाकारता येत नाही. पण ब्रीडिंग मध्ये आपण धोरणं परफेक्ट ठेवली पाहिजेत. दूध संघानं तसं असं अगदी चॅलेंज स्वीकारलं पाहिजे, गोल ठरवला पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा हे मॉडेल आपल्या दूध संघामध्ये द्या. आता सर मला बी 29 वर्षाचा अनुभव आहे. मी म्हणतो मी नुसतं एका राज्यामध्ये काम केलं, तुम्ही बाहेरच्या 25-26 देशामध्ये तुम्ही बघून आलाय, वेगवेगळ्या डेअरी फार्मिंग मध्ये तुम्ही तिथं म्हणजे अभ्यास करून आलाय. तर मला असं म्हणायचं आहे प्रत्येक डेअरी फार्मिंग मध्ये काम करणारा तो मालक स्वतः ब्रीडिंग मध्ये काम करून तो स्वतःच्या गोठ्यामध्ये 100-150 जनावर तयार करायला लागलाय. खरं तर सॉर्टेड सिमेंट मध्ये काम करायला लागलाय. 4-5 वेतामध्येच ती गाय बाहेर जाते. 5 वेतामध्येच तो तिथं त्या ठिकाणी त्याची इकॉनॉमी अशी आहे की 1 लाख व्हॅल्युएशन जर त्यानं पकडलं, एका गायचं 1 लाख, तर ती गाय 7,000 पहिल्या वेतामध्ये, दुसऱ्या वेतामध्ये 7,000, तिसऱ्या वेतामध्ये 8,000, चौथ्या वेतामध्ये 9,000, 5व्या वेतामध्ये 10,000 लिटर जर त्या गायीनं दिलं तर टोटल 30,000 लिटर जर तिनं 5 वेतामध्ये दिलं तर 1 लाख डिवायडेड बाय 30,000, तर त्याचा उत्पादन म्हणजे 1 लिटरवरती कॉस्टिंग किती आलं? ₹1.5 ₹2 यायला लागले. असंच आहे सर, असंच आहे. तुम्ही ज्यावेळी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया मधल्या पर लिटर कॉस्ट बघता भारताशी कम्पेअर, ₹2 त्यावेळी आपण जवळपास त्यांच्या तिप्पट महाग आहोत. त्यामुळे ₹16 आम्ही जातो. त्यामुळे जर तुम्ही परत त्यांना इकडं म्हणजे जर बॉर्डर्स ओपन केले आणि तुम्ही दुधाचा पूर्ण फ्री ट्रेड अग्रीमेंट्स केलं तर आपला शेतकरी किंवा दूध उत्पादक वाचू शकत नाही. आणि ब्रीडिंगच्या बाबतीत सर सगळ्यात महत्वाचा विषय आहे. ब्रीडिंग मध्ये फक्त एक उदाहरण म्हणून सांगतो, पंजाब किंवा राजस्थानच्या मध्ये झाले, त्यांच्याकडे जवळपास मला वाटतं 20 ते 25 लाख जनावर आहेत. त्यातले 6 ते 7 लाख जनावर ते विकतात. म्हणजे 25 लाखापैकी 7 लाख जनावर ते विकतात. बरोबर आहे. जर आपल्याकडे 1,40,00,000 जनावर तर आपण किती विकायला पाहिजे होते? याचा आपल्याला स्वतःचा अभ्यास करावा लागेल. याचाच अर्थ असा आहे की ब्रीडिंग मध्ये असणारी टेक्नॉलॉजी असेल, ब्रीडिंग मधलं लागणारं एज्युकेशन असेल, ब्रीडिंग मध्ये लागणारं मायक्रो फायनान्सिंग असेल, जे NDDBच्या माध्यमातून होतं, पण याचा प्रत्येक शेतकऱ्यानं अतिशय सिरियसली विचार पाहिजे, स्पेशली यंगस्टरनी विचार केला पाहिजे. दुधाचा धंदा हा फक्त एक वेळ त्यातला पार्ट झाला या दुधाच्या डेअरी इकोसिस्टीम. बरोबर. ब्रीडिंग हा सगळ्यात मोठा आहे आणि त्याच्यामध्ये असणारे सेक्स ऑर्डेड सीमन सुद्धा त्यातला मोठा व्यवसाय आहे. त्यामुळे तुम्हाला या सगळ्याचा एकत्रित विचार करून या सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये आम्हाला काय म्हणावं लागेल तरच तुम्हाला होतं. आणि प्रत्येक गोष्टी मागं तुमचं आर्थिक साक्षरता अतिशय महत्वाची. बरोबर आहे. तुम्ही दुधाच्या धंद्यात असाल, पर लिटर मागं तुमचं ताळेबंद किती आहे, त्याचा इकॉनॉमी ऑफ स्केल मध्ये काय फरक पडतो. तुम्ही एक गाव एक गोठा केला तर पर लिटर मागं दुधाचं प्रोडक्शन किती जातं, जनावर जाते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे 25 लिटर देणारी गायच पाहिजे, 13 लिटर देणारी म्हैसच पाहिजे, तरच तुम्हाला होतात. त्यासाठी लागणारं खाणं काय आहे, त्यामुळे त्या जनावरांचं पूर्ण पचनक्रिया कशी आहे, हे सगळा तुम्हाला अभ्यास केला तर तुम्हाला या धंद्यासारखं म्हणतात ना, तुम्हाला शेणामध्ये पण होतं, त्याला ब्राऊन गोल्ड म्हणतात, शेणामध्ये सुद्धा सोनं आहे. बरोबर आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत. मला ते वाटतं यंगस्टरनी डोळे झाकून याचा अभ्यास करून मला वाटतं एकत्र येऊन एकटं केलं की तुमच्यावर लोड येतो. मला वाटतं एक FPO कंपनी तुमची लग्नही लवकर होतील आणि तुमचे पैसेही लवकर निघतील. सर, शासनाची धोरणं चुकली, दूध संघांचा त्यांचं पण टाकणारं पाऊल चुकीचं पडलं, शेतकऱ्यांना ऐकलंच नाही. तर सर माझं मत आहे वैयक्तिक, हे कुणाचं मत नाही, तर आमची डेअरी इंडस्ट्री निश्चितपणानं या ठिकाणी अडचणीत येणार. मला असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, एक किचकट प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुमच्याकडनं मला अभिमानानं घ्यावं असं वाटतं. सर, दुधाला आणि दुधामध्ये असणाऱ्या प्रोटीनला काही पर्याय निघेल काय हो? नक्कीच. तुम्हाला याच्यावर एक म्हणजे मी साधं आपलं उदाहरण देतो. तुम्ही ज्यावेळी
ज्यावेळी मटण खूप कमी किमतीचं होतं, बरोबर, त्यावेळी लोक ते घ्यायची. पण आता जसं मटण वाढलं तसं लोक चिकनला यायला लागले. बरोबर, लोक काय म्हणतात आम्हाला प्रोटीनच मिळतं ना, मटण खाल्लं का चिकन खाल्लं का त्याला प्रोटीन, मग त्याला चिकन पासून नंतर माशाचं प्रोटीन आलं. बरोबर आहे. त्यामुळं जशी किंमत वाढत जाते तसं लोकांच्या खिशाला तेवढं परवडणं अशक्य होतं. पण तरी सुद्धा तुमच्या शरीरासाठी लागणारी जीवनसत्व तुम्हाला ही द्यावीच लागतात. त्यामुळे ही जीवनसत्व तुम्हाला कुठल्या वेगळ्या मार्गाने कमी किमतीत मिळतात का, हा नेहमीच विचार कुठल्याही मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत असेल किंवा अगदी कमी पोटावर ज्याचं दिवसावर ज्याचं पोट आहे हा त्याचा नेहमीच विचार करत असतो. आज म्हैशीचे दूध मुंबईमध्ये साधारणपणे 65 रुपये आहे. जर तुम्ही विचार करा हा जर भाव 100 रुपयापर्यंत पोहोचला तर किती लोकांना 100 रुपये लिटर अफोर्ड होणार आहे? हे होणार नाही. त्यामुळे भविष्यातली ही आत्ता धोक्याची घंटी तुम्हाला आत्ताच समजावून घ्यायला पाहिजे, दूध उत्पादकांना सुद्धा आणि दूध उत्पादक संघांना सुद्धा, मग प्रायव्हेट असू दे नाही कोऑपरेटिव्ह. एका लिमिट नंतर दुधाची किंमत जर जास्त झाली तर लोक दुधाला दुसरा पर्याय शोधायला सुरुवात करणार. आताच तुम्ही बघा आपल्या दुधाच्या याच्यामध्ये सोया बेस मिल्क आहे, आल्मंड मिल्क आहे, तुम्हाला आपलं मक्याचं दूध आहे, हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे लोक फक्त आपल्याला प्रोटीन्स जे मिळतात दिवसात ते कशातून मिळतील कमी किमतीत हे तुम्हाला बघावं लागेल. आणि हे जर व्हायला नको असेल तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा सुद्धा जबाबदारी आहे, दूध संघाची पण जबाबदारी. त्यांनी काट कसर करून त्याच्यामध्ये कमी किमतीमध्ये त्याचं प्रोसेसिंग करावं. आणि शासनानं सुद्धा त्याच्यामध्ये काम करताना त्या जनावरांसाठी लागणारी आरोग्य केंद्र, लॅबोरेटरी श्रेणी 1 श्रेणी 2 तुम्ही सांगितल्या त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये हे करावं लागेल. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकच तुमचं एक्सरे स्कॅनचं मशीन आहे, ते पण कधी कधी बंद असतं. बरोबर आहे. मग अशा जनावरांनी जायचं कुठं? बरोबर, शेतकऱ्यानं काबाड कष्ट करून त्याचे पैसे सगळे लाख रुपये देऊन जनावर आणलेलं असतं. ते जनावर जर आरोग्याच्या बाबतीत त्याला जर फॅसिलिटी नसतील म्हणून मेलं तर या सगळ्या यंत्रणेचा उपयोग काय? त्यामुळे राज्य सरकारनं 100% तुमच्या आरोग्यावर आणि त्यासाठी लागणारी उपकरणं, बरोबर, त्याच्यासाठी लागणारे एक्सरे मशीन्स, त्यासाठी लागणारे औषधं, लंपी सारखे जे महारोग होतात त्यासाठी लागणारं पूर्ण सेंट्रलाइज डेटा सिस्टीम त्यांना बघावं पाहिजे. त्या पद्धतीनं त्यासाठी लागणारे वॅक्सिनेशन वेळोवेळी दिलं पाहिजे. त्यासाठी लागणारं मॅन पॉवर सपोर्ट सिस्टीम त्याच्यामध्ये दिली पाहिजे. भारताच्या जीडीपी मध्ये 5.5% कॉन्ट्रीब्युशन हे डेअरीचं आहे सर. बरोबर. आणि त्या पद्धतीनं अजूनही आपल्या डेअरीचं बजेट फक्त अजूनही ऍग्रिकल्चर मध्ये दिलं तर ते वेगळं करावं लागेल. डेअरीसाठी सेपरेट सर बजेट द्यावं पाहिजे. महिला जवळपास 80% महिला याच्यामध्ये दुधाचा धंदा चालू करतात. त्यांचा आरोग्य विमा त्यांना उतरून सरकारने दिला पाहिजे, स्पेशली फॉर दुधासाठी. ऊस वगैरे विषय आहेत पण दुधाच्या विषय म्हणून आज हा विषय घेतोय. त्यांची तब्येत खालावली तर कुणाला येतो दूधधंदा चालणार कसा? त्यामुळं नवीन आधुनिकता, तंत्रज्ञान, मिल्किंग मशीन, झिरो बेस टच मिल्किंग मशीन्स, त्यासाठी लागणारे मोठे इकॉनॉमी ऑफ स्केल, त्यासाठी लागणारं IT टेक्नॉलॉजी, ह्या सगळ्याच इकोसिस्टम बघितलं तर ही खूप मोठी इंडस्ट्री आहे. अजून आपण त्या दूध इंडस्ट्रीसाठी लागणारे यंगस्टरसाठी असणारे प्रोसेसर मिल्क म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगसाठी जे आपले कंडेन्सेसर असतात, पाश्चरायझिंगसाठी असणारे इक्विपमेंट्स असतात, आपले रबर मॅट्स आहेत जे आपण ह्याच्यामध्ये घालतो आपल्या गोठ्यामध्ये, त्यानंतर त्यासाठी लागणारे आपले मिल्को टेस्ट मशीन्स असतात. ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ज्या या दुधावर डिपेंड आहे ही खूप मोठी आहे. बरोबर. त्यामुळं यंगस्टरनी फक्त या बाबतीत गोठ्याचा विचार आणि न करता त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग सुद्धा त्याच्यामध्ये भरपूर मोठं आहे, त्याचाही विचार करावा. संधी मोठी आहे सर. पण तुमचं असणार विजन, मी तुम्हाला सांगतो की आता जवळपास आपण 239 मिलियन मेट्रिक टन हे आता भारताचं उत्पादन आहे. 25% हा पूर्ण जगाचं प्रोडक्शन भारत करताना 1 नंबरवर. बरोबर आहे. 2050 मध्ये आपलं ध्येय आहे की आपण जवळपास 658 मिलियन मेट्रिक टन उत्पादन म्हणजे 3 पटीनं आपण दूध वाढवणार आहोत. 658 पर्यंत आपण जातो. तर याच्यामध्ये एवढा मोठा स्कोप आहे की तुम्हाला नुसतं विचार करताना फक्त डेअरीचं बघू नका. ऍग्रिकल्चरमध्ये पर स्क्वेअर फूट तुम्हाला सुपर नेपियर गवत लावणार त्याचं प्रोडक्टिव्हिटी कशी वाढेल? कारण आज तुमच्या जमिनीचा जर विचार करायला गेला तर टोटल प्रोडक्टिव्ह लँडच्या 9% तुम्ही ग्रीन पावडर करता. जर तुम्हाला 658 मिलियन मेट्रिक टनवर जायचं असेल तर तुम्हाला 20 ते 20च्या पुढे तुम्हाला क्रॉप लँड करा. म्हणजे तुम्हाला मनुष्य प्राण्यामध्ये आणि जनावरांच्या मध्ये खाण्यासाठी स्पर्धा लागेल. बरोबर. त्यामुळे तुम्हाला
तुम्हाला दुधाची उत्पादकता पर अॅनिमल, त्याचं फीड कन्व्हर्जन रेशो हा वाढलाच पाहिजे. पण त्याचबरोबर तुमची शेती एकरावर नाही करून चालणार सर, तुम्हाला ती स्क्वेअर फुटावर केली पाहिजे, तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होईल. आणि म्हणून याच्यासाठी यंगस्टर, आता जुनी पिढी गेली, त्यांनी ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक पद्धतीने दुधाचा व्यवसाय केला. आता तुम्हाला तो बदलावा लागेल, आणि बदलला नाही तर तुम्ही धंद्यातून तुम्हाला पैसे मिळणार नाहीत हे समजून घ्या. त्यामुळे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी असेल, तंत्रज्ञान असेल, या दुधाच्या इंडस्ट्रीच्या रिलेटेड सगळ्या ज्या कोरिलेटेड किंवा पूरक गोष्टी आहेत त्याचा तुम्हाला विचार करावा लागेल, तरच तुम्हाला वाटतं याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. कारण हा व्यवसाय पुढे वाढतच जाणार आहे, त्याला स्थिर बाजारपेठ आहे, स्थिर दर देण्याची आपण मायक्रो प्लॅनिंग केलेलंच आहे. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला बघता येतील. सर, आज झालेल्या ह्या चर्चेमध्ये खूप चांगले चांगले मुद्दे आपण शेतकऱ्यांना दिलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं तुमचा अनुभव तर या ठिकाणी सांगितलेला आहे. शेतकऱ्यांनी आज काय करायला पाहिजे, एक 10 शेतकरी मिळून एक FPC मंजूर करून त्याच्या अंडर आपल्याला हा डेअरी फार्मिंग हा विषय घ्यावा लागेल. 2 नंबरला ब्रीडिंग वरती चांगलं काम करून पर हेड दुधाचं उत्पादन वाढवावं लागेल. दूध संघांच्या आणि तुमच्यासारख्या लोकांच्या जबाबदाऱ्या आहेत की शेतकऱ्यांना स्थिर भाव देण्यासाठी तुम्हाला बाय प्रोडक्ट्स ही अतिशय संकल्पना सुंदर मांडलेली आहे. आणि तुम्ही पण असं म्हटलं की मी दूध संघाच्या बोर्ड मीटिंग मध्ये पण आणि नेत्यांना पण मी या ठिकाणी मांडलेले आहे, आणि त्या पद्धतीने तुमचंही सुंदर काम चालू आहे. जसं आमचं गोकुळ इतकं मजबूत झालं की आज कोल्हापूर जिल्ह्याची एक अर्थवाहिनी म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो, तसंच महाराष्ट्रातल्या दूध संघाने सुद्धा अशा पद्धतीचं 40 ते 50% प्रोसेसिंग मध्ये आणि राहिलेलं 50% हे आपण पॅकिंग दूध करून जर विकलं तर निश्चितपणाने आपल्याला महाराष्ट्रातले जे तुमचे नावाजलेले दूध संघ आहेत ते स्थिर भाव देऊ शकतात. त्याचबरोबर दूध संघांनी अशा पण गोष्टी आणल्या पाहिजेत की टोटल डिजिटल सिस्टम मध्ये की शेतकऱ्याला जर दुग्ध व्यवसाय करायचा असेल, त्याला ट्रेनिंगची गरज नसेल ना, तर त्याला एक ऍप द्यावी आणि त्या ऍपद्वारे त्याला चारा कसा टाकायचा, त्याला जनावराचा मांस कधी येतो, कसा येतो, कशा पद्धतीचा येतो, जनावराला चारा किती टाकायला पाहिजे, त्याचं वजन किती असतं. आज एखाद्या पद्धतीने आता आम्ही सॉफ्टवेअर पण आम्ही या ठिकाणी तयार केलेले आहेत की समजा उदाहरणार्थ एका शेतकऱ्याच्या गोट्यामध्ये 10 जनावर आहेत, तर 1 नंबरच्या गायीनं किती लिटर दूध दिलं, तर 20 लिटर दूध दिलं, त्याला चारा किती टाकला, हा खेळत बसू दे ना. त्याला म्हणजे अर्थशास्त्राचं एक कॅल्क्युलेटर त्याला दिलेलं आहे, त्यानं फक्त दूध टाकत जायचं आहे. त्याच्यामध्ये 10 जनावरांचं दूध टाकलं तर ते टोटल दूध किती होणार, त्याला हिरवा चारा किती दिला, त्याची कॉस्टिंग किती येणार, सुका चारा किती येणार, पशुखाद्य, मीठ, सोडा, मिनरल मिक्सचर किती येणार, कामगार लेबरचा खर्च किती येणार, इन्शुरन्स किती, हप्ते किती, पाणी किती, लाईटचं बिल किती, हे ज्या वेळेला इकॉनॉमी कॅल्क्युलेटर त्याच्याकडे हातात येणार तेव्हा त्यानं एका क्लिक मध्ये त्याचं किती रुपयाला दूध तयार झालं, अशा पद्धतीचं ही टेक्नॉलॉजी आपल्या दूध संघांनी शेतकऱ्यांना देणं हे अतिशय गरजेचं आहे. ज्या तरुणाला हा दूध व्यवसाय करायचा आहे त्यानं 25 लिटरच्या वरच्या गाई पाळायच्या, ज्या शेतकऱ्यांना म्हशीचा गोठा करायचा आहे त्यानं 12-14 लिटरची म्हैस खरेदी करायची आहे. सॉर्टेड सिमेंट सारखं सिमेंट दूध संघाकडनं त्यानं उपलब्ध करून घ्यायचं आहे. नसेल तर ह्या भावना आमच्या सगळ्या समस्त शेतकऱ्यांच्याकडनं तुम्ही शासनाला पोच करायचे आहेत, आणि शासनाकडून कमी पैशांमध्ये आम्हाला ते सिमेंटच्या कांड्या उपलब्ध करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर FPC मध्ये सगळे शेतकरी असे काही शेती असणारे नाहीत, बिन शेतीचे किंवा 5-10 गुंठ असणारा शेतकरी सुद्धा त्याच्यामध्ये जर ऍड टाकला तर मला वाटतं तो डायरेक्टर होऊ शकतो. त्यासाठी त्याला FPC अंडर त्याला सायलेज, वाळलेला चारा तो ट्रेडिंग करू शकतो किंवा चारा विकत आणू शकतो, गांडूळ शेती करू शकतो. म्हणजे रोजगार उपलब्ध देण्यासाठी तुम्ही नव्या नव्या आयडिया आमच्या महाराष्ट्रासमोर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दूध उत्पादकांच्या समोर तुम्ही या ठिकाणी दिलेले आहेत. तुमची धोरणं सुद्धा अशा पद्धतीची मांडलेली आहेत की ते आम्हाला सुद्धा मंजूर आहेत की आम्ही सुद्धा शेतकऱ्यांनी अशा गोष्टी केल्या पाहिजेत. आता 100 म्हशीचा आणि 100 गाईचा गोठा करण्यापेक्षा 50 जनावरांचाच गोठा करायला पाहिजे, पण पर हेड दुधाचं उत्पादन वाढवायला पाहिजे. सर, मला तुमच्याकडनं एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि तो मला खूप अपेक्षित आहे. 2050ला हा दूध व्यवसाय कोण बघणार आणि दूध व्यवसायाचं भाकीत काय असायला पाहिजे, याच्याबद्दल तुमच्याकडे मला खूप अपेक्षा आहे की त्याचं उत्तर तुम्ही द्यावं. सर, 2050 मध्ये मी मगाशी आकडेवारी तुम्हाला सांगितली, 4 महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील. एक म्हणजे जे दुधाचं प्रोडक्शन आहे त्याला स्थिर बाजारपेठ आणि त्याला स्थिर दर पर्यंत झालेला असेल, आणि त्यासाठी मला वाटतं तंत्रज्ञान ही त्याचा बेस असेल.
म्हणजे गोठे जे असतील ते एक दोन जनावरचे नाहीत, तर तुम्हाला 50 जनावरचा मिनिमम गोठा असेल. नंबर 1. बरोबर. नंबर 2, त्याच्यामध्ये तुमची ब्रीडिंग सिस्टीम असेल. ही सगळ्यात महत्वाचा बॅकबोन 2050 मध्ये. तुमचे स्वतःचे सगळी जनावरं, त्यांची 5 ते 10 वंशावळी. बरोबर. जेनेटिक्स. कारण जेनेटिक्सवर त्याची कपॅसिटी ठरते की ते जनावर किती दूध देऊ शकते. अगदी बरोबर. त्याचे आई वडील कोण आहे तुम्हाला माहित पाहिजे. नंबर 2. नंबर 3 याच्यामध्ये आहे ते त्याचा पूर्ण आरोग्याचं स्ट्रक्चर. मग त्याचे वॅक्सिनेशन काय आहेत, त्याच्यामध्ये कुठले दोष आहेत का, आणि प्रिव्हेंटिव्ह मेडिकेशन. म्हणजे तुम्हाला मस्ट्रायसिस सारखं रोग असेल, साधी सीएमटीची टेस्ट असते. नुसतं गाळण्यात गाठ आली तर समजा सीएमटी आहे, त्यामुळे तुम्ही त्याला 2 ते 3 दिवस अगोदर ईव्हीएम म्हणता, इथून वेटरनरी मेडिकेशन, म्हणजे नॅचरल आयुर्वेदिक मेडिसिन त्याचा क्युअर करणे, हे महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये असेल की ब्लॉकचेन सारख्या टेक्नॉलॉजी, ज्याचं तुम्ही ट्रॅक करून, ग्राहक एखाद्या मुंबईमध्ये तुमचा प्रोडक्ट घेसेल तर तो QR कोड स्कॅन करून बघू शकेल की कुठल्या शेतकऱ्याने हे दूध उत्पादन केलेलं आहे, कुठल्या लोकेशनला केलेलं आहे, त्याचं हायजीन लेवल म्हणजे स्वच्छता कशी होती, त्याचं ट्रान्सपोर्टेशन पूर्ण कसं झालं, या सगळ्या गोष्टी ह्या ग्राहकाला पण नाही पण त्या शेतकऱ्याला सुद्धा एखादी डिजिटल चिप त्याच्या जनावरांच्या अंगामध्ये असेल, त्या माध्यमातून त्याला कळेल की बाबा त्या जनावरांची मुवमेंट किती आहे, त्या जनावरांचं माझावर आलंय का नाही. बरोबर आहे. ते एखादं त्याचं टेम्परेचर वर खाली गेलंय का, हे त्याला लगेच सूचना त्याच्या सेलफोनवर मिळतील. आणि प्रोसेसर म्हणजे जे संघ आहे त्यांना देखील ट्रान्सपोर्टेशन मध्ये किती बॅक्टेरिया काउंट होता किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं त्यावेळी पूर्णपणे ट्रान्सपरन्सी असेल. तर ही फूड इंडस्ट्री आहे. फूड इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक ग्राहकाला पुढे भविष्यात 2050 ला वाटेल की हे कुठं बनवलंय आणि खरोखर चांगल्या पद्धतीनं क्वालिटी पदार्थ देऊन हे बनवलेलं आहे की नाही हे त्याला माहिती पाहिजे. त्यामुळे ग्राहकाचा फुल ट्रान्सपरन्सी या सप्लाय चेन मध्ये असणं ही काळाची गरज असेल. त्यामुळे थोडक्यात तुमचं फीड, ब्रीड, गोठा मॅनेजमेंट आणि यातला सगळ्यांना संलग्न म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करून सगळ्याची प्रोडक्टिव्हिटी मग ऍग्रिकल्चर असो किंवा डेअरी असोची वाढवणं हे एकमेव आहे. आणि या सिस्टीमसाठी कुठलेही राजकीय मुद्दे मधी न आणता याचं जास्तीत जास्त त्याला इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं, जास्तीत जास्त त्याला फंड्स द्यावेत. आणि आजकाल जर गव्हर्नमेंटचे ऑफिसर देखील बघितलं तर तुम्हाला पनिशमेंट म्हणून तुम्हाला पशुसंवर्धनाला टाकलं जातं. हा जो माइंडसेट समजतो होतो की महाराष्ट्र राज्य याच्याकडे बघतं, असं न बघता चांगले अधिकारी ज्यांना खरोखर चांगली कामण्याची इच्छा आहे त्यांना पशुसंवर्धन द्यावं, इतकं महत्व या खात्याला येईल असं माझं प्रामुख्याने वाटतं. खूप छान डॉक्टर साहेब, आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही आज या ठिकाणी मार्गदर्शन दिलं. खूप चांगली चर्चा झाली. 2050 विजन सुद्धा आम्हाला या ठिकाणी कळालं. आता दूध संघांची धोरणं, शासनाची धोरणं आणि त्याचबरोबर आपल्या सुद्धा तरुणांनी भविष्यातलं दुग्ध व्यवसायाचं धोरण आणि त्याचं मॉडेल आज या ठिकाणी चेतन साहेबांनी सांगायचा प्रयत्न केला. तर तुम्हाला ही माहिती, ही चर्चा कशी वाटली जरूर आमच्या कमेंटद्वारे आम्हाला तुम्ही कमेंट करा. लवकरच आम्ही पुढच्या चर्चासत्रासाठी खूप चांगले विषय घेऊन आम्ही तुमच्यासाठी येतच राहू. तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन केलात त्याबद्दल आमच्या डेअरी क्लबच्या वतीने आणि आमच्या YT पाटील डेअरी फार्म युट्यूब चॅनलच्या वतीने मी तुमचं अगदी मनपूर्वक असा आभार मानतो आणि या ठिकाणी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नमस्कार.